सो हाय डियर स्टुडंट्स, अनफॉर्च्युनेटली आज PYQचा सेशन रेकॉर्ड करते वेळी माझा मोबाईल स्टँडवरतून पडला आणि त्याचा पूर्णपणे डिस्प्ले गेला ॲक्च्युली. ऑलमोस्ट सेशन पूर्णपणे रेकॉर्ड झाला होता तो, बट आता तो काही मी वापस घेऊ नाही शकत बिकॉज मोबाईल चालूच नाही होता. बॅकएंड बहुतेक तो चालू आहे पण तो डिस्प्ले मी पाहूच नाही शकत. सो काहीच नाही करू शकत मी ॲक्च्युली त्याच्यावरती आत्ता. ठीक आहे, तर काइंड ऑफ फ्रस्ट्रेटिंग आहे माझ्यासाठी पण बिकॉज आता मी 2:40ला रात्री, ओके 2 तारीख आज बेसिकली मी हा सेशन आत्ता रेकॉर्ड करतोय परत लॅपटॉपवरती. बट जिथे की मी आता इथे व्हिडिओ शेअर नाही करू शकत बिकॉज व्हिडिओ जनरली मी तो मोबाईलवरतून ॲप्लिकेशन यूज करून शेअर करायचो. सो हा एक सेशन तुम्ही प्लीज ॲडजस्ट करून घ्याल विदाऊट व्हिडिओ. मी पाहीन उद्या की काही वर्कआउट होऊ शकतं का. ओके, तर पहा रे, आजच्या सेशनमध्ये आपण डिफरन्सिएशनचे MCQs करतोय फ्रॉम MST CET 2020. टोटल 14 शिफ्ट्समधून 41 क्वेश्चन्स तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. त्यातला एक क्वेश्चन रॉंग आहे, 24 नंबरचा क्वेश्चन रॉंग आहे. तर तो क्वेश्चन सोडून बाकी सर्व क्वेश्चन्स तुम्ही इथे अटेम्प्ट करू शकता. तर याचा जो PDF आहे, क्वेश्चनचा PDF मी तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. या PDFच्या लास्टच्या पेजवरती तुम्हाला आन्सर पण मिळतील. तर पहिले अटेम्प्ट करा तुम्ही. आतापर्यंत डिफरन्सिएशन व्यवस्थित ठीकठाक लेवलवरती प्रिपेअर केलंच असेल आपण सर्वांनी, बरोबर. अटेम्प्ट करा, चेक करा किती मार्क्स पडतात आउट ऑफ 40. तुमचा जो काही करेक्ट अटेम्प्ट असेल नाही का, तो कमेंट सेक्शनवरती प्लीज मला मेन्शन करा. जर का क्वेश्चनची लेवल पाहायची झाली तर काही क्वेश्चन्स थोडेसे आहेत लेंदी, काही क्वेश्चन एकदम सोपे आहेत. ओके, सो मिक्स्ड रिव्ह्यू आहे ॲक्च्युली. तर ऑन अन ॲव्हरेज थोडेसे मीडियम असं समजू शकता की मीडियम लेवलचा क्वेश्चन्स आहेत डिफरन्सिएशनमधून. ठीक आहे, तर पहा यार. सो सेशन आपण इथे कंटिन्यू करूया, कंडक्ट करूया आता. नाव सी गाईज, क्वेश्चन नंबर 1. ओके, तर काय बोलतात ते तर बघा, साइन ऑफ x plus y divided by x minus of y, that is equal to tan of pi by 5. Fine. That means x plus y divided by x minus of y, it is equal to, तो साइन तिकडे जाऊन साइन इनवर्स बनतो बरं. बट साइन इनवर्स ऑफ tan pi by 5, बरोबर ना यार. हे तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे हे पण कॉन्स्टंट आहे. ओव्हरऑल कॉन्स्टंट आहे लेफ्ट हँड राईट हँड साईडला. आता आपला जो लेफ्ट हँड साईड आहे ना, तो या फॉर्मॅटमध्ये सांगतो मी तुम्हाला. p x raised to m प्लस q y raised to m डिवाइड बाय p x raised to m मायनस q y raised to m. ओके, जिथे की p चा व्हॅल्यू पहा, p चा व्हॅल्यू 1 आहे. p चा व्हॅल्यू पाहाल तर 1 आहे. ओके, पॉवर सर्वांचे सेम आहेत, m m m m, बरोबर ना. पॉवर सर्वांचे पहा 1 1 1 1, सर्वांचे पॉवर सेम आहेत. आपण असा एक रिझल्ट शिकला यार की याची व्हॅल्यू जर का कॉन्स्टंट असेल ना रे, ओके, तर dy बाय dx व्हॅल्यू डायरेक्टली y डिवाइड बाय x असतं. ओके, ऑलरेडी आपण थिअरॉटिकल लेक्चरमध्ये केलेलं आहे नाही का. सो ऑप्शन नंबर बी इथे आन्सर लिहितोय. आता या क्वेश्चनचा आन्सर लिहिण्यासाठी हार्डली तुम्हाला 10 to 15 सेकंड्स लागतील पहा, बिकॉज हे जस्ट डिटेक्ट करायचं आपल्याला. हे डिटेक्ट केलं की डायरेक्टली y बाय x लिहितो, बरोबर. सो असे काही क्वेश्चन्स जर का तुम्ही असे फॉर्म्युलेज लक्षात ठेवाल तर फार कमी टाईममध्ये होतील, बरोबर ना. म्हणजे इतका टाइम वाचेल की पुढच्या थोड्याशा लेंदी क्वेश्चनवरती तो टाइम आपण इन्व्हेस्ट करू शकतो. सी गाईज, क्वेश्चन नंबर 2. याच्यामध्ये काय पहा, रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू अंडर रूट ऑफ एक्स वाय. पाहिल्यानंतर तुम्हाला हा आयडेंटिफाय करायचा आहे पॉईंट की हा कोणत्या टाईपचा फंक्शन आहे. मला तरी हा इम्प्लिसिट टाईपचा फंक्शन वाटतो बिकॉज एक्स आणि वाय सेपरेट नाही होत. तुम्ही करून पहा. सो हा झाला आयडेंटिफिकेशन. मग त्याच्यानंतर माहिती आपल्याला इम्प्लिसिट फंक्शनमध्ये डायरेक्टली आपण डिफरन्सिएशन करत असतो. रूट एक्स डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. फाईन. रूट वाय डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय इंटू डी वाय डी एक्स करायला लागेल. वाय डॅश लिहितो मी त्याला, दॅट इज इक्वल टू. तर आता हा जर का पाहाल ना, रूट एक्स इंटू रूट वाय म्हणजे रूट एक्स ॲज इट इज, रूट वायचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट वाय इंटू डी वाय डी एक्स म्हणजे वाय डॅश लिहितोय, प्लस रूट वाय ॲज इट इज, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स. तर ठीक आहे यार, इथून आपल्याला डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. मग मी इथे काम करतो, 1/2 रूट वाय, ओके, इंटू वाय डॅश मायनस ऑफ रूट एक्स डिवाइड बाय 2 रूट वाय इंटू वाय डॅश. म्हणजे तुम्हाला समजलं ना, हे हा एक डी वाय बाय डी एक्स आणि हा एक डी वाय बाय डी एक्स वाय डॅशवाला एकाच साईडला घेतला आपण. दॅट इज इक्वल टू, इकडे पहा राईट हँड साईडला रूट वाय डिवाइड बाय 2 रूट एक्स मायनस ऑफ 1/2 रूट एक्स. तो 1/2 रूट एक्स आहे ना, तो जातो राईट हँड साईडला. ठीक आहे मुलांना. तर इथून वाय डॅश ज्यावेळेस आपण कॉमन करतो तर इथे बनणार काय माहिती का, डिनॉमिनेटरमध्ये 2 रूट वाय बनणार आहे, न्यूमरेटरमध्ये 1 मायनस ऑफ रूट एक्स बनणार आहे. तर ठीक आहे, ओके, दॅट इज इक्वल टू, इथे पाहिजे रूट वाय मायनस ऑफ 1 बनणार आहे, डिवाइड बाय 2 रूट एक्स बनणार आहे. करेक्ट. सो 2 विल गेट कॅन्सल हियर. फाईन. सो वाय डॅश कॅन बी रिटन ॲज, तिकडे पाहाल तर रूट वाय मायनस ऑफ 1 डिवाइड बाय रूट एक्स आहे. ओके,
जस्ट डिवाइडेड बाय 1 मायनस ऑफ रूट एक्स डिवाइड बाय रूट वाय पहा. ठीक आहे मुलांना. तर हा आपला आन्सर आहे, बट हा आन्सर मॅच नाही होतं कुठे. हा सर्वात मेन प्रॉब्लेम आहे. आन्सर मॅच नाही होतं यार. तर मला असं वाटतं की नक्कीच तुम्ही पण क्वेश्चन सॉल्व्ह करते वेळी इथेपर्यंत पोहोचला असेल, बट याच्या पुढे काय नाही का. तर हे असे क्वेश्चन्स असतात ना, हे थोडेसे टाइम कन्झ्युमिंग असतात, बरोबर ना. इथेपर्यंत पोहोचतो, आन्सर आलेलं असतं पण मॅच नसतं होत. सो थोडंफार करायला लागेल तुम्हाला इथे काहीतरी. हा जो क्वेश्चन आहे ना, यालाच तुम्ही पहा इथे रूट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू तिकडे तर रूट एक्स रूट वाय ना. ठीक आहे. सो रूट एक्स कॅन बी रिटर्न ॲज तिकडे रूट एक्स रूट वाय मायनस ऑफ रूट वाय लिहू शकतो मी इथे. दॅट मीन्स रूट एक्स कॅन बी रिटर्न ॲज, इथून रूट वाय जर का कॉमन कराल ब्रॅकेटमध्ये रूट एक्स मायनस ऑफ 1 ना रे, बरोबर ना. आता म्हणजेच काय, रूट एक्स मायनस ऑफ 1 याला मी रूट ऑफ एक्स बाय रूट ऑफ वाय असं लिहू शकतो की नाही, बरोबर. मग मायनस साईन तिकडे टाका, म्हणजे मायनस ऑफ रूट एक्स बाय रूट वाय याला मी 1 मायनस ऑफ रूट एक्स असं लिहू शकतो, बरोबर ना. आता 1 मायनस ऑफ रूट एक्स तर इथे आहे ना क्वेश्चनमध्ये, समजतं का. लिहू का मग त्याच्या जागी काय लिहिणार आहे मी, मायनस ऑफ रूट एक्स बाय रूट वाय लिहिणार आहे त्याच्या जागी, बरोबर. आणि खाली तर रूट वाय एक्स्ट्रा आहेच आहे आधीपासून, यावाल्या रूट वाय बद्दल बोलतोय मी, बरोबर ना. ठीक आहे यार, इथे रूट एक्स आहे, वरती रूट वाय मायनस ऑफ 1 आहे, रूट वाय मायनस ऑफ 1 आहे बरोबर वरती. आता काय करतोय पहा, लक्ष द्या. हे थोडंसं रब करतो इथून मी. रूट वाय मायनस ऑफ 1च्या पण जागी काही ना काहीतरी लिहायला लागेल. पण ना तुम्हाला हे समजून घ्यायचं की ते रूट वाय मायनस ऑफ 1लाच का मॉडिफाय करायचं, किंवा 1 मायनस ऑफ रूट एक्सलाच का मॉडिफाय केलं आपण, म्हणजे यालाच का मॉडिफाय करायचं, यालाच का मॉडिफाय करायचं. तुम्ही ऑप्शन्स पाहाल तर ऑप्शनमध्ये तुम्हाला असं दिसेल यार की एक्स आणि वाय आहे नाही का, एक्स आणि वाय एक्स आणि वाय एक्स आणि वाय एक्स आणि वाय. 1 अनवॉन्टेड आहे रे. सो 1 वाला जो टर्म आहे तो रूट वाय मायनस ऑफ 1 वालाच आहे ना तो टर्म, त्यालाच मॉडिफाय करायला लागेल ना तुम्हाला, बरोबर ना. सो थोडंसं हे पण क्लिअरिटी असलं पाहिजे की कोणत्या टर्म्सला मॉडिफाय करायचं आपल्याला. येस गाईस. सो आता एक काम करतो मी, इथे रूट वाय लिहितो, दॅट इज इक्वल टू रूट एक्स रूट वाय मायनस ऑफ रूट एक्स लिहितो, बरोबर. सो रूट वाय इज इक्वल टू, इथून रूट एक्स जर का मी कॉमन करेन तर रूट वाय मायनस ऑफ 1 बनणार आहे. यस, ठीक आहे यार. सो रूट वाय बाय रूट एक्स याला मी रूट वाय मायनस ऑफ 1 लिहू शकतो. अरे रूट वाय मायनस ऑफ 1 याचीच व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला. सो रूट वाय मायनस ऑफ 1 इज रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स ना, काय काय रूट वाय डिवाइड बाय रूट एक्स ना. हे पहा, हे जे दोन रूट वाय आहेत ना ते सर्वात वरती जातात, म्हणजे वरती 3 रूट वाय होतात, रूट वाय रूट वाय रूट वाय, बरोबर. इथे पहा हा रूट एक्स इथे जातो, म्हणजे खालती 3 रूट एक्स होतात, रूट एक्स रूट एक्स रूट एक्स. बस मायनस साईन पण आहे ना इथे, मायनस साईनला नका विसरू इथलं. सो मायनस ऑफ, सो वरती वाय रेस टू 3/2 बनतो, खालती एक्स रेस टू 3/2 बनतो. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ वाय बाय एक्स रेस टू 3/2, मायनस ऑफ वाय बाय एक्स रेस टू 3/2. ऑप्शन नंबर ए आपला आन्सर बनतो मुलांना. ठीक आहे. तर जातोय बाबा पुढच्या समवरती. क्वेश्चन नंबर 3 पहा. चलो क्वेश्चन नंबर 3 थोडंसं सोपं दिसतं, सोपं म्हणजे एवढा पण नाही आहे. ठीक आहे, चलो कॉट इन्व्हर्स ऑफ, कॉट इन्व्हर्स जागी टॅन इन्व्हर्स करतो यार, टॅन इन्व्हर्स करतो. आपल्याला माहिती टॅन इन्व्हर्स केलं की आतमधलं उलटं करायचं असतं, म्हणजे 1 प्लस साइन एक्स करायचा वरती आणि डिवाइड बाय खालती 1 मायनस ऑफ साइन एक्स करायचं असतं, बरोबर ना. ठीक आहे, डायरेक्टली 1/2 आन्सर येत असतं खरं तर. ओके, जर का तुम्हाला हे पुढच्या 2-3 स्टेप एकदम फास्ट इमॅजिन झाल्या ओरली, बरं, म्हणजे हे करण्याची खरं गरज नसते, बट तरी पण पहा. आता हे जे करतो हे इमॅजिन झालं पाहिजे खरं तर. नसेल होत तर हा सम तुम्ही 4 वेळेस करा, त्याच्यानंतर इमॅजिन नक्कीच झालं पाहिजे. ओके, पार अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन एक्स जो आहे ना, 1 प्लस साइन एक्सला मी कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 याचा होल स्क्वेअर लिहितो, याचा होल स्क्वेअर लिहितो. हा फॉर्म्युला आहे, डिवाइड बाय 1 मायनस साइन एक्सचा फॉर्म्युला असतो पहा, कॉस एक्स बाय 2 मायनस साइन एक्स बाय 2 याचा पण होल स्क्वेअर. अरे बट ते अंडर रूटमध्ये आहेत ना दोन्ही, म्हणजे हे असं टाकू का अंडर रूटमध्ये दोन्ही. मग हे दोघांचं स्क्वेअर आणि अंडर रूट कॅन्सल होईल, म्हणजे होणार काय माहिती का, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ, वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ आतमध्ये कॉस एक्स बाय 2 प्लस साइन एक्स बाय 2 जस्ट डिवाइड बाय कॉस ऑफ एक्स बाय 2, ओके, मायनस ऑफ साइन ऑफ एक्स बाय 2. हे असं बनणार आहे पहा. ठीक आहे यार. तर पहा रे, आता मला इथे कॉस एक्स बाय 2 ने डिवाइड करायला लागेल. काय, कॉस एक्स बाय 2 ने डिवाइड करायला लागेल. काय, कॉस ऑफ एक्स बाय 2 ने डिवाइड करायला लागणार आहे. कॉस ऑफ एक्स बाय 2 कॉस ऑफ एक्स बाय 2 ने डिवाइड करायला लागणार आहे. कॉस ऑफ एक्स बाय 2 ने डिवाइड करायला लागणार आहे. ओके, दॅट मीन्स वाय इज इक्वल टू गाइस टॅन इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट इथे बनतं 1 प्लस टॅन एक्स बाय 2, ओके ना, आणि इथे बनतं 1 मायनस ऑफ टॅन एक्स बाय 2. ठीक आहे यार, मान्य आहे. सो वाय इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स ऑफ तर 1ला मी टॅन पाय बाय 4 लिहितो प्लस टॅन एक्स बाय 2, ओके, जस्ट डिवाइड बाय
1 मायनस ऑफ हे पहा tan x/2 तर आहेच इथे, बट सोबत 1 नाही म्हणजे tan π/4 लिहितो इथे. येस गाईज. सो पहा रे आता हा काय बनतो, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ आतमध्ये tan a प्लस tan b बाय 1 मायनस ऑफ tan a tan b, म्हणजे tan a प्लस b असतो ना तो, तर tan a प्लस b असतो ना तो, बरोबर. सो tan आणि tan इनवर्स कॅन्सल होतो. सो y इज इक्वल टू π/4 प्लस x/2 बनतो. π/4 चा डेरिव्हेटिव्ह 0, x/2 चा डेरिव्हेटिव्ह 1/2. सो गाईज आन्सर शुड बी 1/2. दॅट इज ऑप्शन नंबर ए. येस, ठीक आहे. सी क्वेश्चन नंबर 4 काय म्हणतात. क्वेश्चन नंबर 4 मध्ये y दिलाय, y इज इक्वल टू 3 इंटू ई रेस टू 5x प्लस 5 इंटू ई रेस टू 3x. ठीक आहे. सो y डेरिव्हेटिव्ह इज dy बाय dx दॅट इज इक्वल टू, करा डेरिव्हेटिव्ह यार, 3 ॲज इट इज. ई रेस टू 5x चा डेरिव्हेटिव्ह इज ई रेस टू 5x, जसं की याला डमी x बोलतो. ई रेस टू x डेरिव्हेटिव्ह ई रेस टू x इंटू तर 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 ना, 5 मल्टिप्लाय करायला लागेल आपल्याला. येस, प्लस 5 ॲज इट इज. ई रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x, ई रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू x, बट इंटू त्या डमी x चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे 3x चा डेरिव्हेटिव्ह 3 ने मल्टिप्लाय करायला लागेल तुम्हाला. सो दॅट मीन्स गाइज dy बाय dx इट इज इक्वल टू 15 ई रेस टू 5x, ओके, प्लस 15 ई रेस टू 3x. येस, करा परत एकदा डिफरन्सिएशन. ते d² y बाय dx स्क्वेअर बोलतात ना इथं, करायला तर लागणारच आहे. सो d² y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू, आणखीन एक वेळेस ज्यावेळेस डिफरन्शिएट कराल तुम्ही, 15 इंटू ई रेस टू एक्स टू ई रेस टू एक्स, याला डमी x बोलतो, ई रेस टू एक्स टू ई रेस टू एक्स इंटू तर 5x, म्हणजे डमी x तर 5x होता, 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 ने मल्टिप्लाय करायला लागणार आहे. ओके, न प्लस 15 ॲज इट इज. ई रेस टू 3x चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 3x इंटू 3 करायला लागणार आहे तुम्हाला इथे. दॅट मीन्स गाइज डबल डेरिव्हेटिव्ह d² y बाय dx स्क्वेअर इट इज इक्वल टू 75 ई रेस टू 5x प्लस 45 ई रेस टू 3x असा बनणार आहे तो. ठीक आहे. आता मग जे विचारलं आहे ना त्याच्यात टाकून देतोय सर्व गोष्टी. d² y बाय dx स्क्वेअरचा व्हॅल्यू जो आत्ता आपण काढला तो टाकतोय, काय 75 ई रेस टू 5x, ओके, प्लस 45 ई रेस टू 3x. काही रॉंग तर नाही झालं ना. येस, करेक्ट. ओके, ठीक आहे. मायनस ऑफ 8 इंटू dy बाय dxचा व्हॅल्यू पहा रे, इथे जो काढला आहे आपण तो टाकून देतो मी, काय 15 ई रेस टू 5x, ओके, प्लस 15 ई रेस टू 3x. जे काही काढलं ते टाकलं पहा. आता बस कॅल्क्युलेशन करणं बाकी आहे. ओके, मी इथे लिहितोय 75 ई रेस टू 5x, फाईन, प्लस 45 ई रेस टू 3x, ओके, मायनस ऑफ 120 ई रेस टू 5x मायनस 120 ई रेस टू 3x. 75 ई रेस टू 5x मायनस 120 ई रेस टू 5x कराल ना, मायनस 45 ई रेस टू 5x बनणार आहे. 45 ई रेस टू 3x मायनस 120 ई रेस टू 3x हा मायनस 75 ई रेस टू 3x बनणार आहे. टेक मायनस ऑफ 15 कॉमन, ब्रॅकेटमध्ये 3 ई रेस टू 5x प्लस 5 ई रेस टू 3x बनणार आहे. आणि हे जे आहे ना हे हाच y आहे. बरं, तुम्ही एकदम पहिले क्वेश्चनमध्ये पहा, तुम्हाला हाच y दिसणार आहे. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 15y. आपला आन्सर किती आहे? मायनस ऑफ 15y. ठीक आहे मुलांना, तर जाऊ पुढे. तर 1-2 मिनटं फक्त मी ॲक्च्युली चेक करतो की रेकॉर्डिंग चालू तरी आहे ना. ओके, येस. सो मला थोडंसं डाऊट आला यार की आता हा सेशन कंडक्ट करणार आहे मी भला मोठा, ओके, बट चुकून रेकॉर्डिंग ऑन तरी नाही केलं. एक थोडंसं लाईक डाऊट झाला की यार रेकॉर्डिंग ऑन न करता सुरू तर नाही केलं ना. ठीक आहे, चालू आहे. सो जस्ट रिपिटेशनची भीती होती मला की परत रिपीट तर नाही करायला लागणार सेशन थर्ड टाईम, नाही का. तर पहा आता हे दिलं यार काहीतरी इथे, x इक्वल टू लॉग टी दिलाय, x इज इक्वल टू लॉग टी टू दी बेस ई. ठीक आहे, म्हणजे टी इज इक्वल टू ई रेस टू एक्स असणार आहे, मान्य आहे ना. ठीक आहे ना. मग ते बनतं, हे पहा इथे पहा वाय प्लस 1 इज इक्वल टू 1 डिवाइड बाय टी. अरे टी तर ई रेस टू एक्स आहे ना. हे पहा मला मान्य आहे की हा एक्स ॲज वेल ॲज वाय हे दोघे पण टीच्या फॉर्ममध्ये दिलेत, म्हणजे हा पॅरामेट्रिक इक्वेशन आहे असं तुम्हाला वाटेल, नक्कीच आहे. पण पॅरामेट्रिक इक्वेशनचा लाईक रेफर करून सॉल्व करण्यापेक्षा मला तर हे थोडंसं बेटर वाटतं रे. हे सोपं आहे ना उलट. पहा ना, डायरेक्टली वाय प्लस 1 इज इक्वल टू ई रेस टू मायनस एक्स आहे, सिम्पल. करा डिफरन्सिएशन. हे पहा, नीट पहा, इथे क्वेश्चन पहा, काय घाई नका करू. dx बाय dy म्हणजे डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. सो वायचा डेरिव्हेटिव्ह बनतो 1 चा डेरिव्हेटिव्ह असे 0, ई रेस टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस एक्स इंटू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1, बट त्या एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज dx बाय dy. तुम्हाला समजतं ना, हे दिस इज डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय. बरं, सो म्हणून हा थोडंसं झोल आहे इथे. ओके ना. पहा ना, ई रेस टू वायचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू वाय आहे का तो वाय नाही ना. सो मायनस 1 ॲज इट इज ना. मग तो डमी वाय तर एक्स आहे ना, सो म्हणून तर डमी वायचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx बाय dy. ओके, करा परत डिफरन्शिएट करायचं आपल्याला.
नंतर एक काम करा, हा मायनस साईन तिकडे टाका, -1 इकडे बनतो, दॅट इज इक्वल टू e रेज टू मायनस ऑफ एक्स इंटू dx बाय dy बनणार आहे, बरोबर मुलांना इथं. ठीक आहे, करा आता डिफरन्सिएशन. इथे तर झिरोच बनणार आहे. e रेज टू मायनस एक्स ॲज इट इज, dx बाय dy चा डेरिव्हेटिव्ह डी स्क्वेअर एक्स बाय dy स्क्वेअर, फाईन. प्लस प्लस पहा आता काय, इरेस आता हां प्लस dx बाय dy ॲज इट इज, e रेज टू मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह e रेज टू मायनस ऑफ एक्स, अगेन -1 करायला लागणार ना आपल्याला. -1 हा मायनस साईन ॲज इट इज, आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह dx बाय dy. हा आपला आन्सर आहे. ओके, बट त्यांचं काही मॅच नाही होतं यार, त्यांचं काहीतरी आहे तसं नाही का. हे पहा, थोडंसं इथे नोटीस करतोय मी, e रेज टू मायनस एक्स इंटू डी स्क्वेअर एक्स बाय dy स्क्वेअर, e रेज टू मायनस एक्स इंटू डी स्क्वेअर एक्स बाय dy स्क्वेअर, हे तर आहे मॅच. बस पुढे आपल्याला dx बाय dy पाहिजे. इथे नाही यार, इथे काहीतरी वेगळंच आहे सीन. पण मला वाटतं की हे जे आहे ना, हे तर इथे आहे ना, हे ते दोघे सेम आहेत ना, त्याची व्हॅल्यू तर 1 आहे ना. मग याच्या जागी 1 टाका तुम्ही. बाय डिफॉल्ट तुम्हाला याच्या जागी जर का 1 टाकला तुम्ही, याच्या जागी जर का तुम्ही 1 टाकला, तर क्वेश्चनमध्ये जे विचारलं तेच मिळणार आहे तुम्हाला. आणि त्याचा व्हॅल्यू किती बनला, 0 बनला. सो आन्सर शुड बी 0, दॅट इज ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके, सी गाइस, क्वेश्चन नंबर 6 काय म्हणता. क्वेश्चन नंबर 6 मध्ये y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ sec x मीन्स 1 बाय cos x. ओके, प्लस tan x मीन्स sin x बाय cos x, ठीक आहे. सो y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ वरती बनतं 1 प्लस sin x, म्हणजे 1 प्लस sin x मीन्स cos x बाय 2 प्लस sin x बाय 2, ओके, होल स्क्वेअर. जस्ट डिवाइड बाय cos x आहे ना खाली, cos x चा फॉर्म्युला असतो cos स्क्वेअर x बाय 2 मायनस sin स्क्वेअर x बाय 2. हे पाहा रे, cos 2 थीटाचा फॉर्म्युला यूज केला. cos 2 थीटाचा फॉर्म्युला असतो cos स्क्वेअर थीटा मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा. 2 थीटा आहे म्हणून तिकडे थीटा आहे, बट इथे जर का cos थीटा असला असता तर इथे मला cos स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस ऑफ sin स्क्वेअर थीटा बाय 2 असं लिहायला लागलं असतं. येस, आता हे बनणार काय माहिती का, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. ओके, वरती पहा, वरती cos x बाय 2 प्लस sin x बाय 2 चा होल स्क्वेअर आहे, म्हणजे याला परत लिहितोय मी. ठीक आहे, cos x बाय 2 प्लस sin x बाय 2, याला रिपीट लिहितोय फक्त मी. ओके, जस्ट डिवाइड बाय डिनॉमिनेटरमध्ये ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, म्हणजे काय रे, ए मायनस ऑफ बी, यस फाईन, इंटू ए प्लस बी, यस गाईज, हे असंही कॅन्सल होतं यार, बरोबर. मग होणार काय माहिती का, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ त्या आतमध्ये दिसतं ना, त्याला आपल्याला cos x बाय 2 ने डिवाइड करायचं. कशाने, cos x बाय 2. इथेच करतोय पहा, इथे पहा, याला cos x बाय 2 ने, cos x बाय 2, बरोबर ना. इथे पण cos x बाय 2 ने डिवाइड, cos ऑफ x बाय 2 ने डिवाइड करायचं, म्हणजे तिथे बनतं 1 प्लस tan x बाय 2 डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan x बाय 2. 1 बाय 2 असतो बरं आन्सर याचा, नाही का. एक स्टेप इमॅजिन करायची फास्टमध्ये, फक्त इथला 1 जो आहे ना, इथला 1 त्याच्या जागी tan पाय बाय 4 ठेवायचे तुम्हाला, प्लस tan x बाय 2 तर आहेच आहे. जस्ट डिवाइड बाय 1 मायनस ऑफ tan पाय बाय 4 इंटू tan x बाय 2, बरोबर. मग हे काय बनतं माहिती का रे, y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ. ठीक आहे, आतमध्ये tan a प्लस tan b, हे पहा, tan a प्लस tan b बाय 1 मायनस tan a tan b, दॅट इज tan a प्लस b. सो tan a प्लस b बनणार आहे, तो tan इनवर्स tan कॅन्सल होणार आहे. करा डेरिव्हेटिव्ह y डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, दॅट इज इक्वल टू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि 1 बाय 2 बनतो पहा, 1 बाय 2 ॲज इट इज, x चा डेरिव्हेटिव्ह 1. सो आन्सर शुड बी गाईज 1 बाय 2, दॅट इज ऑप्शन नंबर सी, आपला इथे आन्सर असणार आहे. ओके, जाऊया पुढे क्वेश्चन नंबर 7 वरती. पहा क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतात. y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ sin 2x जो आहे ना, sin 2x चा फॉर्म्युला यूज करायचा, 2 इंटू sin x इंटू cos x. ओके, 1 प्लस cos 2x चा पण फॉर्म्युला यार, 2 इंटू cos स्क्वेअर x असा, 2 कॅन्सल होतो, cos आणि हा स्क्वेअर कॅन्सल होतो, दॅट मीन्स y इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ आतमध्ये sin बाय cos मध्ये tan xच बनतो रे. सो हे तर असंही कॅन्सल होतं, म्हणजे y इज इक्वल टू x बनतो, म्हणजे dy बाय dx इज गाईज 1. किती बनणार आहे, 1 बनणार आहे, 1. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. समजतं का रे की कोणता फॉर्मॅट आहे, क्वेश्चन पाहून काही फंक्शन रेस टू फंक्शन वगैरे असं काही दिसतोय का. यस, तर पाहता आपल्याला दोन्ही साईडला लॉग घ्यायला लागतं, माहिती आहे आपल्याला. फंक्शन रेस टू फंक्शन असेल तर बाय डिफॉल्ट लॉग घ्यायचा असतो. सो लॉग वाय इज इक्वल टू, तिकडे पण लॉग घ्याल ना, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर बाय एक्स प्लस 1. ओके, रेस टू पॉवर इथे एक्स करतो मी इथे. ओके, सो लॉग ऑफ वाय इज इक्वल टू, इथे खाली एक्स जातो, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर बाय एक्स प्लस 1 बनणार आहे तो, बरोबर ना. सो ठीक आहे यार, लॉग वाय इज इक्वल टू एक्स करतोय ब्रॅकेटमध्ये, लॉग ए बाय बी म्हणजे काय रे, लॉग ए मायनस ऑफ लॉग बी. ठीक आहे,
सो लॉग वाय म्हणजे काय मुलांना, एक्स इंटू 2 करू का इथे, 2 इंटू एक्स इंटू लॉग एक्स. तुम्हाला समजला ना, हा 2 असं खाली येणारच आहे नाही का. सो 2 इंटू एक्स इंटू लॉग एक्स ना, मायनस ऑफ हा एक्स इकडे पण जाऊन मल्टिप्लायर आहे, एक्स इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 1. ठीक आहे. तर हा असा झाला विषय. आता करा डिफरन्शिएशन. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय वाय इंटू डी वाय बाय डी एक्स. ओके यार, दॅट इज इक्वल टू, हे पहा, 2x ॲज इट इज लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस लॉग एक्स ॲज इट इज 2xचा डेरिव्हेटिव्ह 2 मायनस एक्स ॲज इट इज लॉग एक्स प्लस 1चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स प्लस 1 प्लस असतं, बट ॲक्च्युली इथे मायनस ऑफ प्लस इज मायनस. ओके. आता लॉग एक्स प्लस 1 ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 या एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 यू टू व्ही अप्लाय करतो सिम्पल. म्हणजे आता डी वाय बाय डी एक्स काय बनणार आहे माहिती का मुलांना, तो वाय तिकडे जाऊन मल्टिप्लाय तर होणारच आहे. एक्स एक्स विल गेट कॅन्सल, इथे राहणार 2 आहे बरोबर, प्लस हा लॉग एक्सचा स्क्वेअर आहे, पहा ना हे 2 असं वरती जात असतं ना पॉवरमध्ये बरोबर, मायनस ऑफ एक्स बाय एक्स प्लस 1 नाही. ठीक आहे यार, मायनस ऑफ लॉग ऑफ एक्स प्लस 1 नाही. क्लिअर आहे. पहा हा डी वाय बाय डी एक्स आहे बरं ॲक्च्युअलमध्ये, पण त्यांनी जो दिलेला डी वाय बाय डी एक्स आहे, हा त्यांनी जो दिला तो डी वाय बाय डी एक्स तो तसा आहे, जरा मॅच होत नाही आपला आणि त्यांचा फॉर्मॅट. ठीक आहे यार, मग यांनी लॉग एक्स स्क्वेअर बाय एक्स प्लस 1 केला, तेवढं तर आपण पण करू शकतो. डी वाय बाय डी एक्स इल टू वाय, त्यांच्या तिथे पण वाय आहे, आपल्या इकडे पण वाय आहे. मी जरा ग्रुपिंग करतोय 2 आणि याचा ग्रुपिंग करतोय, 2 मायनस ऑफ एक्स बाय एक्स प्लस 1 प्लस हे बरं हे लॉग ए मायनस ऑफ लॉग बी आहे, म्हणजे तो लॉग ए बाय बी ना, लॉग ए बाय बी बनेल ना तो. मग हे जे दिलं ना, हे लॉग ए बाय बी लॉग एक्स स्क्वेअर बाय एक्स प्लस 1 तो आहे तिथे, पण हा नाही आहे. पण याच्या जागी जी ऑफ एक्स आहे. अरे म्हणजेच तर जी ऑफ एक्स म्हणजेच तर 2 मायनस ऑफ एक्स बाय एक्स प्लस 1, म्हणजेच मुलांना जी ऑफ एक्स इज इक्वल टू 2x प्लस 2 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स प्लस 1. बरोबर ना रे. मग पहा बरं काय होतं, जी ऑफ एक्स इज इक्वल टू वरती बनणार आहे एक्स प्लस टू डिवाइड बाय एक्स प्लस 1. सो असं आहे का, पहा एक्स प्लस 2 डिवाइड बाय एक्स प्लस 1, दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनणार आहे. ठीक आहे. सी क्वेश्चन नंबर 9. तर क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय म्हणतात पहा, टॅन यू दिलाय काहीतरी. ठीक आहे, थोडंसं रेड कलर यूज करतो इथे. पहा रे, टॅन यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स बाय 1 प्लस एक्स. ठीक आहे यार. त्याच्यानंतर कॉस व्ही इज इक्वल टू 4x क्यूब मायनस ऑफ 3x. ठीक आहे. तर आता काय माहिती का, इथे सबस्टिट्यूशन आहे यार. हे पहा, टॅन यू इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ कॉस थीटा डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा. ठीक आहे ना. आज जर का तुम्ही चेक कराल ना, 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. ठीक आहे, डिवाइड बाय 1 प्लस कॉस थीटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2. हे ते फॉर्म्युलेज आहेत, ट्रिग्नोमेट्रीचे जे फॉर्म्युले तुम्हाला दिले होते ओके डिफरन्सिएशन करते वेळी, ते फॉर्म्युले तुम्हाला आले पाहिजे. नसेल येत तर साईडला घ्या नोटबुकवरती लिहून, आणि सेशन अटेंड करते वेळी ते फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर असले पाहिजे नाही. 2 2 विल गेट कॅन्सल, साइन स्क्वेअर बाय कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर बनणार, टॅन स्क्वेअरचा अंडर रूट कराल, इथे अंडर रूट आहे, टॅन बनणार. दॅट मीन्स गाईज टॅन यू इज इक्वल टू टॅन थीटा बाय 2. टॅन टॅन कॅन्सल करा, म्हणजे यू इज इक्वल टू थीटा बाय 2 बनणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे ना. जरा ठेवूया असंच त्याला 2 मिनिटासाठी. हे पहा, इथे एक्सच्या जागी जो कॉस थीटा टाकला तोच कॉस थीटा मी जर का तिकडे टाकला, समजा 4 कॉस क्यूब थीटा मायनस ऑफ 3 कॉस थीटा, मग तुम्हाला समजलं पाहिजे हा तर कॉस 3 थीटाचा फॉर्म्युला आहे बरोबर ना. कॉस कॉस कॅन्सल, यू इज इक्वल टू 3 थीटा बनणार आहे. सॉरी यू ना व्ही येतो ॲक्च्युली, व्ही आहे. सो व्ही इज इक्वल टू 3 थीटा बनणार आहे. आता तुम्हाला करायचं डी यू बाय डी व्ही, म्हणजे आपल्याला माहिती आपण डी यू बाय डी थीटा डिवाइड बाय डी व्ही बाय डी थीटा करू शकतो पॅरामेट्रिक फॉर्म. पहा रे बाबा, यूचा डेरिव्हेटिव्ह काय, थीटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 2 डिवाइड बाय डी व्ही बाय डी थीटा व्ही याचा डेरिव्हेटिव्ह काय 3 ना. सो 1 बाय 6 बनणार ना आन्सर. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए आपला आन्सर असणार आहे, 1 डिवाइड बाय 6. येस. ठीक आहे, चलो जातोय पुढे. पहा आता हा वाला सम बेस्ट आहे. आता हा सम 10 इकडे जातो, 10⁻² बनतो, माहिती ना तुम्हाला. हे एक्स क्यूब मायनस वाय क्यूब डिवाइड बाय एक्स क्यूब प्लस वाय क्यूब इज इक्वल 10⁻² म्हणजे 100 बनणार आहे तो बरोबर. म्हणजे पहा, हा आहे एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस वाय क्यूब असं लिहायला लागेल.
सो एक्स क्यूब मायनस ऑफ वाय क्यूब इज इक्वल टू 100 एक्स क्यूब प्लस 100 वाय क्यूब, बरोबर ना. तर होणार काय माहिती का, हा इथे जो 100 एक्स क्यूब आहे तो तिकडे जाणार, मायनस बनणार, म्हणजे एक्स क्यूब मायनस 100 एक्स क्यूब इज मायनस 99 एक्स क्यूब, दॅट इज इक्वल टू तिकडे 101 वाय क्यूब बनणार आहे. करा डिफरन्सिएशन, मायनस 99 ॲज इट इज, एक्स क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3x स्क्वेअर, ठीक आहे. अँड दॅट इज इक्वल टू 101 ॲज इट इज, वाय क्यूब डेरिव्हेटिव्ह इज 3y स्क्वेअर इंटू dy बाय dx करायचं असतं ना, बरोबर. हा जातो तिकडे डिवाइड होतो. सो 3 पहिले कॅन्सल करा. चलो, सो मायनस 99 एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 101 वाय स्क्वेअर इट इज इक्वल टू dy बाय dx. आता पहा रे बाबा, आता बरेच मुलं घाईत आन्सर लिहून टाकतील डायरेक्टली ऑप्शन नंबर ए, बरोबर ना. असं होऊ शकतं चुकून, नाही का, घाईमध्ये. पण आपल्याला त्यांनी उलटं विचारलंय, बरं, dx बाय dy विचारलाय, dy बाय dx नाही, बरं, dx बाय dy म्हणजे उलटा विचारलाय. बऱ्याच जणांचं झालं असेल कदाचित रॉंग, बरोबर. सो त्याचा उलटा आन्सर लिहायचा रे आपल्याला, म्हणजे ऑप्शन नंबर बी लिहायचा आहे 101 वाय स्क्वेअर बाय 99 एक्स स्क्वेअर. बट त्यांनी पण पहा ना त्याचा उलटा आन्सर पण दिलाय, बरं, म्हणजे तुमची मिस्टेक व्हावी असं त्यांना वाटतं डेफिनेटली. ओके, सो काळजीपूर्वक थोडंसं, ठीक आहे. चलो गाईज, क्वेश्चन नंबर 11 पहा. आता क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय म्हणतात, ते म्हणतात डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट एक्स इक्वल टू 0 मध्ये, ठीक आहे ना. करूया. वाय डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, ई रेज टू 4x ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साईन, बरोबर ना, इंटू 5. पहा ना, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एक्स, बट तो एक्सच नाही आहे, सो म्हणून त्या डमी एक्स म्हणजे 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 मल्टिप्लाय केला, प्लस करतोय कॉस 5x तुम्हाला ॲज इट इज नोट करायचा आहे. ई रेज टू 4x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना ई रेज टू 4x इंटू 4 करायला लागतं, 4x चा डेरिव्हेटिव्ह 4 करायला लागेल ना तुम्हाला यार. हा तर फक्त डी वाय बाय डी एक्स झाला, आता डबल डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर दॅट इज इक्वल टू, ओके, काय रे हा पहा बरं, हा मायनस ऑफ 5 आहे, नाही तर मायनस ऑफ 5 जरा बाहेरच ठेवला, नाही का. इथे यू इंटू व्ही अप्लाय करा, म्हणजे ई रेज टू 4x ॲज इट इज, साईन 5x चा डेरिव्हेटिव्ह कॉस 5x इंटू 5 करायला लागणार ना परत, प्लस साईन 5x ॲज इट इज ठेवतो, ई रेज टू 4x चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू 4x इंटू 4 करायला लागणार. सो एवढा पार्टचा डेरिव्हेटिव्ह झाला आता आपला. आता प्लस इथे 4 जरा बाहेर ठेवतो, हा 4 बाहेर ठेवतो. आता परत इथे यू इंटू व्ही अप्लाय करायला लागेल यार. कॉस ऑफ 5x ॲज इट इज, ई रेज टू 4x चा डेरिव्हेटिव्ह ई रेज टू 4x इंटू 4 प्लस ई रेज टू 4x ॲज इट इज, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो, सो मायनस ऑफ साईन 5x, पण इंटू 5 करायला लागणार ना आपल्याला, इंटू 5 करायला लागणार, इंटू ते 5x चा डेरिव्हेटिव्ह 5. आता इथून काय रे, इथून हा आपला आन्सरच आहे, बट आपल्याला फक्त एक्स जागी 0 टाकायचा, एक्स जागी 0 टाकायचं. हे पहा इथे साईनच्या ठिकाणी एक्स जागी 0 टाकलं, साईन 0 0 असतो, म्हणजे हे 0 होणार आहे, सोडून द्या त्याला. हे पहा साईनच्या जागी इथे 0 टाकलं 0 होणार आहे, सो याचा पण विषय नाहीच आहे इथे काही, बरोबर. आता फक्त होतं काय पहा, -5 इंटू 5 इज -25, 0 टाकलं, कॉस 0 तर 1 असतो, ई रेज टू 0 1 असतो, सो -25 बनणार आहे हा. इथे पहा 4 इंटू 4 इज 16, किती 16, 0 टाकला इथे आणि इथे पण 0 टाकला तर ते 1च बनणार आहेत ते पण. सो -25 प्लस 16 कराल, यू विल गेट -9. दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए आपला आपण इथे आन्सर लिहिणार आहे, बरोबर ना. ठीक आहे, पहा आता क्वेश्चन नंबर 12. ओके, काय विचारतात, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर ते म्हणतात 1 नाही, ते आपल्याला डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर विचारतात, ठीक आहे ना. हे पहा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय, बरं इथे एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इज 2x, बट तर डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज dx बाय dy. वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y असतो, बरोबर ना. आता आपण डिफरन्शिएटच विथ रिस्पेक्ट टू वाय करतो, सो 2y, आणि तो 1 जो आहे ना त्याचा डेरिव्हेटिव्ह तो 0 करणार आहेत तुम्ही. मग इथून ना तुम्ही dx बाय dy चा व्हॅल्यू फाइंड करा, बरं काय बनतो तो, -2y तिकडे जाऊन -2y आणि हा 2x तिकडे जाऊन डिवाइड होणार आहे, 2 विल गेट कॅन्सल. सो गाईज dx बाय dy इट इज इक्वल टू -y डिवाइड बाय x बनणार आहे, ठीक आहे ना. करूया पुढे, बरं. आता डबल डेरिव्हेटिव्ह करायचं आपल्याला, दॅट मीन्स डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर, यू बाय व्ही अप्लाय करा रे, एक्सचा स्क्वेअर राहणार इथे. हे पहा एक काम करतो, तो मायनस साईन जरा बाहेर घेतो आधी, बरोबर. एक्सचा स्क्वेअर, एक्स ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, बरोबर ना. एक्स ॲज इट इज, एक्स वरती घ्यायचा ॲज इट इज, वायचा डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स, मायनस ऑफ वाय ॲज इट इज करा, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 करा, वाय ॲज इट इज करा आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 करा, ओके, इंटू. आता पहा आणखीन काही आहे का इथे विषय, बहुतेक तर नाही, इतकंच आहे ना, बरोबर, ठीक आहे. चलो, सो इज डी स्क्वेअर एक्स बाय डी वाय स्क्वेअर इज इक्वल टू -i एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स व्हॅल्यू पहा बरं, डी वाय बाय डी एक्स ना, एक मिनिट का काहीतरी रॉंग केलं का मी इथे, डी वाय बाय डी एक्सला 1 करायला हवं होतं यार, बरोबर ना. आपण डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू वाय करतोय ना, सो वायचा डेरिव्हेटिव्ह इथे 1 करायला हवा होता मी, हे रॉंग केलं थोडंसं, ओके.
आणि वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह ॲक्च्युली dx बाय dy करायचा असतो इथे, बरोबर. सो x इंटू 1 मायनस ऑफ वाय इंटू dx बाय dy जो आहे ना तो आहे मायनस ऑफ वाय बाय एक्स, देन डिवाइड बाय एक्स स्क्वेअर करा इथं. ओके, सो गाइस डी स्क्वेअर एक्स बाय dy स्क्वेअर इट इज इक्वल टू मायनस ऑफ इथे पहा एक्स आहे, ओके, प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स आहे आणि डिवाइड बाय एक्स स्क्वेअर तर राहायचं आहे खालती. हा एक्स जातो इथं मल्टिप्लाय होतो, बरोबर. म्हणजे काय बनणार माहिती का, मायनस ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स क्यूब बनणार आहे खाली. पण यार एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर तर 1 नाही, क्वेश्चनमध्ये दिला पहा ना, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 1 नाही. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स क्यूब. असं आहे का पहा, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय एक्स क्यूब, दॅट इज ऑप्शन नंबर डी आपला इथे आन्सर असणार आहे. जातोय पुढे नेक्स्ट सम पहा रे आता. एक्स डिवाइड बाय एक्स मायनस ऑफ वाय इज इक्वल टू लॉग ए मायनस ऑफ लॉग ऑफ एक्स मायनस ऑफ वाय. हे पहा लॉग ए बाय बी म्हणजे लॉग ए मायनस लॉग बी केला आहे मी इथं, ठीक आहे. आता ना सरळ सरळ डिफरन्शिएट करा बरं तुम्ही. याला यू बाय व्ही करा, याला यू डिवाइड बाय व्ही अप्लाय करा, तर व्हीचा स्क्वेअर करायला लागेल म्हणजे एक्स मायनस ऑफ वायचा होल स्क्वेअर करायला लागेल. एक्स मायनस ऑफ वाय ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल 1 मायनस ऑफ, मग तो एक्स ॲज इट इज, बरोबर ना. मग या एक्स मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह दॅट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश लिहितो मी इथे, दॅट इज इक्वल लॉग एचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह, यार याला एक्स बोला ना, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय एक्स ना, आहे का एक्स तो नाही ना, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश. इथून आपल्याला वाय डॅशचा व्हॅल्यू फाइंड करायचं आहे. बट मला इथे हे समजतं हे इथला एक्स मायनस 1 आणि इथला एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे, बरोबर. मग इथे काय राहणार माहिती का, एक्स मायनस ऑफ वाय मायनस ऑफ एक्स मायनस मायनस प्लस एक्स वाय डॅश इज इक्वल टू हा जो एक्स मायनस वाय आहे ना इकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, बरं. तिकडे मायनस साईन ऑलरेडी आहे, बरं. हे पहा हे कॅन्सल झालेलं ऑलरेडी, मायनस साईन ऑलरेडी आहे. एक्स मायनस वाय तिकडे गेला आणि तो 1 मायनस ऑफ वाय डॅश सोबत मल्टिप्लाय होणार आहे, करेक्ट. आता करून घेऊया मल्टिप्लिकेशन, पाहूया काय दिसतं. सो लेफ्ट हँड साईडला तर एक्स मायनस वाय, एक काम करतो ना, इथला एक्स हा एक्स आणि हा मायनस एक्स कॅन्सल होणार आहे, म्हणजे ना लेफ्ट हँड साईडला फक्त मायनस वाय प्लस एक्स वाय डॅश आहे. आणि दॅट इज इक्वल टू राईट हँड साईडला जरा पाहतोय काय होतं, तर पहा रे एक्स इंटू 1 इज एक्स, एक्स एक्स इंटू मायनस एक्स वाय डॅश मायनस एक्स वाय डॅश, ठीक आहे ना. मायनस वाय इंटू 1 इज मायनस ऑफ वाय, मायनस वाय इंटू मायनस वाय डॅश इज मायनस मायनस प्लस प्लस वाय वाय डॅश, असं तो बनणार आहे पहा, बरोबर ना. तर मायनस ऑफ वाय प्लस एक्स वाय डॅश इज इक्वल टू मायनस एक्स प्लस एक्स वाय डॅश प्लस वाय मायनस वाय वाय डॅश. यातलं काही कॅन्सल होतं का पहा, एक्स वाय डॅश आणि हा एक्स वाय डॅश कॅन्सल होणार डायरेक्टली, बरोबर. आता हा मायनस एक्स तिकडे गेला की प्लस एक्स बनणार, हा वाय तिकडे गेला की हा इथला वाय तिकडे गेला की मायनस वाय इज मायनस 2y अँड दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ वाय इंटू वाय डॅश आहे. सो पहा वाय डॅशचा व्हॅल्यू तुम्ही कसं करणार आहे आता, एक्स मायनस ऑफ 2y बाय वाय करायला मायनस वाय करायला लागेल तुम्हाला, कारण की हा मायनस वाय इकडे येऊन डिवाइड होईल. मायनस साईन वरती टाकाल ना तुम्ही, तुम्हाला इथे 2y मायनस ऑफ एक्स बाय वाय मिळणार आहे, दॅट इज इक्वल टू वाय डॅश. सेपरेट डिवाइड कराल तर 2 मायनस एक्स बाय वाय मिळणार आहे, 2 मायनस एक्स बाय वाय असं तर नाही आहे, बट ठीक आहे 2y मायनस एक्स बाय वाय आहे ना ऑप्शन नंबर डी, असा 2y मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय वाय, ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना, ठीक आहे. नाउ सी क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 पहा आता. y इज इक्वल टू ई रेज टू पॉवर साइन ऑफ, तुम्हाला माहिती का कोसेक इन्व्हर्स आहे ना आतमध्ये, कोसेक इन्व्हर्सला जर का साइन इन्व्हर्स करायचं असेल, तर मग तो आतमधला जो एक्स असतो ना त्याला पण उलटा करायला लागत असतं आपल्याला. कोसेक इन्व्हर्सला साइन इन्व्हर्स करायचं बोललं तर तो एक्स पण उलटा होतो, ओके. साइन आणि साइन इन्व्हर्स कॅन्सल झालं, दॅट मीन्स वाय जो फंक्शन आहे वाय इज इक्वल टू ई रेज टू 1 बाय एक्स बनतो. सो वायचा डेरिव्हेटिव्ह इज डी वाय बाय डी एक्स अँड दॅट इज इक्वल टू ई रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना ई रेज टू एक्स असतो. अरे बट तो एक्स थोडी ना डमी एक्स आहे, सो 1 बाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1 बाय एक्स स्क्वेअर करायला लागेल ना तुम्हाला. होतो का इथे मॅच, पहा बरं, हा मॅच होतो आन्सर, ऑप्शन नंबर डी इथे मॅच होतो, ठीक आहे. तर पहा पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15, ओके. तर पहा रे आता, f and g are the differential functions satisfying g dash of a दिला 2, g of a दिला b, f of g of a is I दिला, आयडेंटिटी मॅट्रिक्स दिला, ओके. f of g of a वगैरे काही नाही, f of g of a फक्त, ओके, दॅट इज आयडेंटिटी मॅट्रिक्स, ठीक आहे. आता पुढे म्हणतात काय, f डॅश ऑफ, ते म्हणतात f डॅश ऑफ b काढा म्हणे, f डॅश ऑफ b काढा म्हणे. हे पहा त्यांनी f ऑफ g ऑफ x हा आयडेंटिटी मॅट्रिक्स दिला, आयडेंटिटी मॅट्रिक्स काय बोलतोय, आयडेंटिटी फंक्शन आहे, आयडेंटिटी फंक्शन, ओके. वाटतं की मी झोपेत आहे थोडंसं नाही का,
तर ठीक आहे, आता मोनोटॉनस लेक्चर होतं आजचा, म्हणजे कंटिन्यू बोलत जातोय. ओके, थोडंसं इंट्रॅक्शन कमी आहे. न्यू जास्त MCQ असतील तर असंच होतं जनरली, चालू राहतं नाही का. ठीक आहे यार, तर ओके काय हे आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे म्हणजे एक्स आहे. अरे यार आयडेंटिटी मॅट्रिक्स नाही, आयडेंटिटी फंक्शन आहे, दॅट इज एक्स. ठीक आहे चलो. सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज एक्स. आता आपल्याला ना डिफरन्सिएशन करायला लागेल. करा डिफरन्सिएशन. हे पहा, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स, बरोबर ना. पण हा एक्स आहे का, नाही आहे. सो म्हणून तर जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह इकडे वनच बनणार. आता मी काय म्हणतो तुम्हाला, हे जी डॅश ऑफ ए जी ऑफ ए दिलाय ना, मग ए टाकून द्या ना तुम्ही. हे पहा, एफ डॅश ऑफ जी ऑफ ए, एक्सच्या ए टाका ना, काय फरक पडतो. टाकून तरी पहा, बघू काय होतं. जी ऑफ ए, हे पहा जी ऑफ एचा व्हॅल्यू दिला का रे त्यांनी, एफ डॅश ऑफ. पहा बरं, जी ऑफ एचा व्हॅल्यू बी दिला त्यांनी, म्हणजे इथे बी बनणार आहे. जी डॅश ऑफ एचा व्हॅल्यू तर 2 दिलाय, 2 बनणार आहे, दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स एफ डॅश ऑफ बी इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 2. हेच तर पाहिजे होतं रे. सो ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. ऑप्शन नंबर सी आपला इथे आन्सर असणार आहे, बरोबर. पहा, हा पण काइंड ऑफ तसाच दिसतोय मला तर. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू ई रेस टू एक्स इंटू जी ऑफ एक्स असं त्यांनी सांगितलं. ते आपल्याला एफ डॅश ऑफ 0 म्हणतात, बरं. एफ डॅश म्हणजे एफ ऑफ एक्सला घेऊनच डिफरन्सिएशन करायचं, म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू हे यू इंटू व्ही आहे. ई रेस टू एक्स ॲज इट इज, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स ॲज इट इज, ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स असणार आहे. आता तुम्हाला एफ डॅश ऑफ 0 करायचं ना, म्हणजे एक्सच्या की 0 टाकायलाच लागणार आहे. सो एक्सच्या की 0 टाका, जी डॅश ऑफ 0 टाका, प्लस जी ऑफ 0 टाका, इंटू ई रेस टू 0 टाका. एफ डॅश ऑफ 0 गाईज, एफ डॅश ऑफ 0 इज इक्वल टू ई रेस टू 0 तर 1 आहे ना. जी डॅश ऑफ 0 त्यांनी दिला रे, जी डॅश ऑफ 0 तर 2 आहे, प्लस जी ऑफ 0 तर 4 आहे, ई रेस टू 0 तर 1 आहे. सो आन्सर शुड बी 6 ना. ऑप्शन नंबर ए 6. ओके, पहा रे आता हा काय करता सांगा तुम्ही मला. ओके, जस्ट सर्वे करतो नाही का, की थोडंसं कम्युनिकेशन पण करून घेऊया व्यवस्थित नाही का. तर पॉज करा व्हिडिओ. ओके, आणि हा जो काही क्वेश्चन आहे ना, याचा टाईप सांगा तुम्ही मला, की इथे काय करायचं आहे आपल्याला, काय करू शकतो आपण. ओके, पॉज करून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला. तर पहा आता पुढे. इथे आतमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर दिसते, म्हणजे ते सांगतात आपल्याला की एक्सचा व्हॅल्यू 1 पेक्षा कमी आहे. एक्सचा व्हॅल्यू जर का 1 पेक्षा जास्त असेल ना रे, 1 मायनस 1 पेक्षा जास्त होणार आहे, म्हणजे हे निगेटिव्ह बनणार. नसतं दिलं तर रूटमध्ये निगेटिव्ह. इव्हन वायचा व्हॅल्यू पण ना, वायचा पण व्हॅल्यू 1 पेक्षा कमीच असणार. आणि 1 पेक्षा कमी कोण असतं, साइन थिटा आणि कॉस थिटा, बरोबर ना. मग मला जर का असं बोललं वाय इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ, काय करतोय हे पहा, मी वायला बोलतोय से फॉर एक्झाम्पल साइन फाय. ओके, आणि हा जो एक्स आहे याला बोलतोय मी साइन थिटा. म्हणजे काय बनणार वायला, हे पहा आता हे क्वेश्चन काय बनणार, वाय म्हणजे काय साइन फाय. ठीक आहे चलो, साइन फाय इंटू एक्स म्हणजे काय, एक्स म्हणजे साइन थिटा होता ना, 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस होतो, कॉस थिटा बनणार आहे तो. प्लस एक्स म्हणजे काय, हे पहा हे एक्स 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 काय इथला एक्स तर साइन थिटा आहे, टाकतो साइन थिटा इंटू हे पहा हे साइन फाय, 1 मायनस साइन स्क्वेअर फाय इज कॉस स्क्वेअर फायचा अंडर रूट कराल तर कॉस फाय बनणार आहे, दॅट इज इक्वल टू 1. ठीक आहे ना. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, मी साइन ए प्लस बी दॅट इज इक्वल टू 1. दॅट मीन्स फाय प्लस थिटा हा साइन इनवर्स 1 म्हणजे पाय बाय 2 बनणार आहे. ठीक आहे, तिकडे काही असेल चालेल आपल्याला. मग फाय म्हणजे काय यार, तुम्ही पहा ना काय केलं तुम्ही, वायला तुम्ही साइन फाय ठेवलाय, म्हणजे यार फाय म्हणजे साइन इनवर्स फाय, साइन इनवर्स वाय. फाय म्हणजे साइन इनवर्स वाय प्लस 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 थिटा म्हणजे काय, हे पहा तुम्ही एक्सला साइन थिटा ठेवलाय, म्हणजे थिटा म्हणजे मुलांना साइन इनवर्स ऑफ एक्स. थिटाच्या जागी मी ठेवतो पहा साइन इनवर्स ऑफ एक्स, दॅट इज इक्वल टू पाय बाय 2. ठीक आहे ना. आता करा बरं डिफरन्सिएशन. साइन इनवर्स वायचा डिफरन्सिएशन 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ वाय स्क्वेअर इंटू वाय डॅश प्लस साइन इनवर्स एक्सचा डिफरन्सिएशन 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर अँड दॅट इज इक्वल टू पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह असंही 0 होतं, बरोबर ना. सो 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ वाय स्क्वेअर इंटू वाय डॅश इज इक्वल टू तो तिकडे जाऊन मायनस होतो रे, बरोबर. आणि हा जो 1 हे जे आहे ना हे तिकडे जाऊन बस मल्टिप्लाय होतं, म्हणजे वाय डॅश इज इक्वल टू मायनस ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ वाय स्क्वेअर जस्ट डिवाइडेड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. असा कोणता ऑप्शन दिसतोय का पहा, ऑप्शन नंबर बी दिसतोय मला असा, ऑप्शन नंबर बी, बरोबर ना. ऑप्शन नंबर बी. ओके, पहा काळजी घ्या. बघा काय विचारलं, डी वाय बाय डी एक्स, चुकून उलटं पण विचारतात बरं, डी एक्स बाय डी वाय पण करतात ते बऱ्याच वेळी नाही का, त्याची थोडीशी काळजी घ्यायला लागणार आहे तुम्हाला. पहा काय सांगितलं होतं मी तुम्हाला, जेव्हा केव्हा 1 प्लस एक्स स्क्वेअर दिसतं
एक्सला डोळे बंद करून टॅन थिटा ठेवायचा. सो यू काय माहिती का आपला, टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, बरं, मायनस ऑफ 1 जस्ट डिवाइड बाय एक्स म्हणजे टॅन थिटा आहे, बरं, एक्स म्हणजे काय, टॅन थिटा आहे, बरोबर ना. सो यू इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 प्लस टॅन स्क्वेअर, सेक स्क्वेअर असो, सेक स्क्वेअरचा अंडर रूट केलं तर सेक थिटा बनतो. सो सेक थिटा मायनस ऑफ 1 जस्ट डिवाइड बाय टॅन थिटा, हा असा विषय आहे इथे, नाही का. ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ सेक म्हणजे 1 बाय कॉस ना, 1 बाय कॉस थिटा ना, मायनस ऑफ 1 डिवाइड बाय टॅन थिटा. ठीक आहे. म्हणजे यू म्हणजे काय बनतो पहा, टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस ऑफ कॉस थिटा बाय कॉस थिटा डिवाइड बाय साइन थिटा बाय टॅन थिटा, म्हणजे साइन थिटा बाय कॉस थिटा ना रे. हा कॉस आणि हा कॉस कॅन्सल होतो, बरोबर. आता होतं काय माहिती का, हा टॅन इनवर्स ऑफ वरती 1 मायनस कॉस म्हणजे 1 मायनस कॉसचा फॉर्म्युला 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 डिवाइड बाय खालती साइन थिटा येणार रे, साइन थिटा म्हणजे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 असं होणार आहे. 2 विल गेट कॅन्सल, साइन थिटा बाय 2 आणि हा स्क्वेअर कॅन्सल, साइन थिटा बाय 2 बाय कॉस थिटा बाय 2 कराल तर तो बनतो टॅन थिटा बाय 2. सो टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा बाय 2, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल, थिटा बाय 2 राहतो, बरोबर ना, थिटा बाय 2 राहतो. ठीक आहे. सो यू म्हणजे थिटा बाय 2 आहे, बरोबर मुलांना, यू म्हणजे थिटा बाय 2 हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ठीक आहे, आता पुढे करूया. आता पहा नेक्स्ट इथून पुढचा पार्ट, तो जो व्ही आहे ना, व्ही हा टॅन इनवर्स ऑफ, बरोबर. मला असं वाटतं यार की एक्सच्या जागी जर का मी साइन थिटा ठेवला, काय साइन थिटा ठेवला, म्हणजे तो वरती काय बनतो माहिती का, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा बनणार आहे. पहा ना, साइन ठेवलं तर 1 मायनस साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस, सो कॉस थिटा बनला डिवाइड बाय 1 मायनस ऑफ 2 साइन स्क्वेअर थिटा बनणार आहे, बरोबर. सो व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ वरती ना रे साइन 2 थिटा बनतो, तो फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. आणि हा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर आहे ना, तो कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटा बाय कॉस 2 थिटा टॅन 2 थिटा. सो व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ टॅन 2 थिटा बनणार. अरे हे असंही कॅन्सल होतं, दॅट मीन्स व्ही इज इक्वल टू 2 थिटा बनणार आहे. व्ही इज इक्वल टू काय बनणार आहे मुलांना, तर 2 थिटा बनणार आहे. प्लीज समजून घ्या तुम्ही इथे. आता जर का तुम्ही असं म्हणलं ओके की लाईक डिफरन्सिएशन करू आता, नाही का, हा पण थिटाच्या फॉर्ममध्ये आहे, हा पण थिटाच्या फॉर्ममध्ये आहे, बरोबर ना. मग तुम्ही म्हणणार की सर डी यू बाय डी व्ही, बरोबर ना, म्हणजे काय, डी यू बाय डी थिटा बाय डी व्ही बाय डी थिटा. जर का असं केलं तुम्ही समजा, नाही का, यूचा डेरिव्हेटिव्ह काय रे 1/2, हे पहा ना, यूचा डेरिव्हेटिव्ह 1/2 विथ रिस्पेक्ट टू थिटा डिवाइड बाय व्हीचा डेरिव्हेटिव्ह काय रे 2 थिटाचा डेरिव्हेटिव्ह 2. सो आन्सर 1/4 बनला पाहिजे. बट हे टेक्निकली रॉंग आहे, बरं. बहुतेक मला वाटतं हा जो क्वेश्चन आहे ना, हा आपण असाइनमेंटमध्ये पण घेतला आहे. 1/4 आन्सर आला आहे, टेक्निकली रॉंग आहे. मी तुम्हाला का सांगतो, कारण की हा जो थिटा आहे आणि हा जो थिटा आहे हा सेम नाही आहे. ते रेडवाला जो थिटा आहे तो काय माहिती का, तो टॅन इनवर्स ऑफ एक्स आहे. कारण इथे टॅन थिटा ठेवला होता रे, एक्स इज टू टॅन थिटा ठेवला होता, मग थिटा म्हणजे टॅन इनवर्स एक्स होता. म्हणजे इथे यू म्हणजे काय माहिती का, ॲक्च्युअलमध्ये टॅन इनवर्स ऑफ एक्स असा आहे तो. समजतं का तुम्हाला हे, बरोबर. आणि इथे जो दुसरा सबस्टिट्यूशन आहे ना रे, आता हे थोडंसं रब करतोय म्हणून मी, कारण की रॉंग तर आहे यार. भले आन्सर येईल मे बी 1/4, ओके, लकीली थोडंसं मॅच होऊन जातो इथे, पण टेक्निकली रॉंग आहे. ठीक आहे. आता पुढे पहा काय सांगतो मी तुम्हाला इथे. व्ही इज इक्वल टू 2 थिटा आहे, म्हणजे व्ही इज इक्वल टू व्हॉट इज थिटा, साइन इनवर्स ऑफ एक्स ना. साइन थिटाला आपण एक्स बोलला होता, सो थिटा म्हणजे साइन इनवर्स एक्स म्हणा. साइन थिटाला एक्स बोलला होता, म्हणजे थिटा म्हणजे मुलांना साइन इनवर्स एक्स, बरोबर ना. ठीक आहे, चलो. आता काय करायचं माहिती का, ॲक्च्युली डी यू बाय डी व्ही म्हणजे डी यू बाय डी एक्स बाय डी व्ही बाय डी एक्स हे करेक्ट आहे. आता ॲक्च्युली सांगा बरं, यूचा डेरिव्हेटिव्ह हे पहा 1/2 तर राहायचं, टॅन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय हा जो व्ही आहे ना, व्हीचा डेरिव्हेटिव्ह हे पहा 2 ॲज इट इज, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. बट ते म्हणतात 0 टाका म्हणे. 0 टाकला तर हा पण 1च बनणार आहे, हा पण 1च बनणार आहे. सो 1/2 हे 1/4 बनणार आहे. सो लकीली होतोय मॅच 1/4, पण टेक्निकली रॉंग आहे. हे प्लीज समजून घ्या तुम्ही इथे. ओके, नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 19. ओके, क्वेश्चन नंबर 19 काय पहा, क्वेश्चन नंबर 19 फॉर्म्युला परत यूज करायला लागणार आहे तुम्हाला. y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट. यार हे 1 प्लस कॉस एक्स बाय 2 काय आहे रे, तो आहे 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 4 डिवाइड बाय 1 मायनस कॉस एक्स बाय 2 काय रे मुलांना, 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 4. 2 विल गेट कॅन्सल, कॉस स्क्वेअर बाय साइन स्क्वेअर कराल तर कॉट स्क्वेअर अंडर रूट कराल तर कॉट एक्स बाय 4 होणार आहे तो. सो y इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ कॉट एक्स बाय 4, बरोबर ना.
ठीक आहे. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, अरे कॉट एक्स बाय 4 काय असतं, तो टॅन 90 मायनस एक्स बाय 4. पण ना टॅन 90 मायनस थिटा म्हणजे कॉट थिटा असतो, कॉट थिटा म्हणजे टॅन 90 मायनस थिटा. सो टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होणार. करा डिफरन्सिएशन, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस ऑफ एक्स बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 1 बाय 4. सो आन्सर इज मायनस ऑफ 1 बाय 4. ऑप्शन नंबर डी इथे आपला आन्सर बनतोय बरं. ऑप्शन नंबर काय, डी. ओके ठीक आहे. पहा आता क्वेश्चन नंबर 20. ओके ठीक आहे. वाय इज इक्वल टू, हिंट काय आहे रे, हे पहा 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर आहे की नाही, म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 पेक्षा कमी असणार. 1 पेक्षा कमी कोण असतं, साइन थिटा असतं किंवा कॉस थिटा म्हणा, काही म्हणा, कॉस थिटा ठेवतो इथे मी. सो वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, एक्स जागी ठरलं यार, एक्स जागी कॉस थिटा टाकायचं आता आपल्याला, म्हणजे इथे बनतो वरती कॉस थिटा मायनस ऑफ, इथे कॉस टाकलं तर काय होतं रे, 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअरचा अंडर रूट केलं तर साइन बनतो, लिहितो मी इथे साइन थिटा बरोबर, डिवाइड बाय इथे होतो कॉस थिटा आणि इथे होतो साइन थिटा बरोबर ना. आणि आठवतं का काय करायचं असतं, ते टॅन इन ते कॉस थिटाने डिवाइड करायचं असतं ना. सो कॉस थिटा बाय कॉस थिटा, ठीक आहे, मायनस ऑफ साइन थिटा बाय कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा बाय कॉस थिटा प्लस साइन थिटा बाय कॉस थिटा. ओके सो वाय इज इक्वल टू गाइज टॅन इनवर्स ऑफ इथे बनतो 1 मायनस ऑफ टॅन थिटा डिवाइड बाय 1 प्लस टॅन थिटा बरोबर. तर ठीक आहे यार, तर 1च्या जागी पाय बाय 4 टाकू शकतो मी इथे, हा जो 1 आहे ना याच्या जागी टॅन पाय बाय 4 टाकू शकतो. सो टॅन ए मायनस टॅन बी बाय 1 प्लस इथे टॅन पाय बाय 4 टाकू शकता इथे पण बरं, असंही तो 1च असतो. सो टॅन ए मायनस टॅन बी बाय 1 प्लस टॅन ए टॅन बी, दॅट मीन्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ आतमध्ये बनतो टॅन ए मायनस बी, टॅन इनवर्स टॅन कॅन्सल होतो, पाय बाय 4 मायनस थिटा बनतो. ओके सो वाय इज इक्वल टू पाय बाय 4 मायनस ऑफ थिटा, बट व्हॉट इज थिटा, काय रे, एक्सला तुम्ही कॉस थिटा टाकला होता ना, एक्सला तुम्ही कॉस थिटा टाकला होता, थिटा म्हणजे कॉस इनवर्स एक्स रे, कॉस इनवर्स ऑफ एक्स. करा डिफरन्सिएशन, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 4 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस एज इट इज कॉस इनवर्स एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. सो आन्सर इज 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर, मायनस मायनस प्लस बनतं. सो ऑप्शन नंबर सी हा आपला आन्सर असणार आहे, ऑप्शन नंबर सी. ओके जातो पुढे, चलो हाफ वे वरती तर आलो यार, खुश आहे मी आता नाही का, की आणखीन अर्ध करायचं बस. ओके पहा आता नेक्स्ट, एफ ऑफ टॅन एक्स दिला आहे, जी ऑफ सेक एक्स दिला आहे, ॲट एक्स इक्वल टू पाय बाय 4. काय म्हणतात, फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ सेक एक्स. मी नीट वाचलं नाही सॉरी. ओके फाइंड डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टॅन एक्स विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ सेक एक्स. माहिती ना तुम्हाला, एफ ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू जी ऑफ सेक एक्स असं करायचं असेल तर काही नाही रे, याचा डेरिव्हेटिव्ह करायचा डिवाइड बाय याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, सिंपल. एफ ऑफ टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स आहे का, एक्स हा नाही आहे म्हणून तर डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स बरोबर ना. ठीक आहे, जी ऑफ सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स इंटू द डमी एक्स, सेक एक्स डमी एक्स आहे, सो सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स, सेक एक्स इंटू टॅन एक्स असं करतो मी इथं. आता विचारलं काय माहिती का आपल्याला, हे पाय बाय 4ला विचारलं सर्व काही, टाका पाय बाय 4 एफ डॅश ऑफ पाय बाय 4 टाकलं तर टॅन पाय बाय 4 तर 1 बनणार आहे, सेक पाय बाय 4 रूट 2चा स्क्वेअर कराल तर 2 बनणार आहे. ठीक आहे, जी डॅश ऑफ सेक पाय बाय 4 कराल तर इथे रूट 2 बनणार आहे, सेक पाय बाय 4 पहा रूट 2, टॅन पाय बाय 4 1 बनणार आहे. मग म्हणजे झालंय काय माहिती का म्हणून ना, एफ डॅश ऑफ 1 हे क्वेश्चनमध्ये दिलंय बरं, 2 दिलाय, 2 इंटू 2 इज 4. जी डॅश ऑफ रूट 2 हे 4 दिलं त्याने, 4 इंटू रूट 2 इज 4 रूट 2. आता या दोघांना डिवाइड करायचं रे, फक्त 4 डिवाइड बाय 4 रूट 2 करायचं तुम्हाला, कॅन्सल होतो 1 बाय रूट 2 आन्सर बनतो, 1 डिवाइड बाय रूट 2 आपला आन्सर बनणार. येस ऑप्शन नंबर बी. ओके नेक्स्ट पहा, डी वाय बाय डी एक्स विचारतात काय म्हणे, हे पहा वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स, फाईन, 1चा डेरिव्हेटिव्ह 0. ओके डन, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 ठीक आहे, प्लस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x बट डिवाइड बाय 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 आहे, 2 इंटू 1 आहे चलो, प्लस एक्स क्यूब, इथे पहा एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर बट डिवाइड बाय 3 फॅक्टोरियल आहे म्हणजे 3 इंटू 2 फॅक्टोरियल आहे ना, प्लस एक्स रेस टू 4 असेल ना पुढे, म्हणजे तो 4x क्यूब बनेल ना त्याचा डेरिव्हेटिव्ह, डिवाइड बाय 4 फॅक्टोरियल आहे म्हणजे 4 इंटू 3 फॅक्टोरियल लिहू शकतो ना मी तिथे, आणि असंच होत जाणार पुढे. मग तुम्ही जर का नीट नोटीस कराल ना, डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 बनतो, प्लस हे पहा 2 कॅन्सल होतो आणि एक्स बनतो, 3 कॅन्सल होतो आणि एक्स स्क्वेअर बाय 2 फॅक्टोरियल बनतो, 4 कॅन्सल होतो आणि एक्स क्यूब बाय 3 फॅक्टोरियल बनतो, अँड सो ऑन. अरे यार हे जे आहे ना, हे हाच तर आपला वाय होता,
पण वायचा व्हॅल्यू तोच तर होता, म्हणजे dy बाय dx वायच आला ॲक्च्युअलमध्ये. दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी आलाय, सी. ओके, ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 23 स्टुडंट्स. काय सांगतात, एक्स इज इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ऑफ कॉस थिटा. ठीक आहे. वाय इज इक्वल टू ए ब्रॅकेटमध्ये थिटा मायनस ऑफ साइन थिटा. ठीक आहे ना. डबल डेरिव्हेटिव्ह काढायचं, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर करायचं. बरोबर, पहिले डी वाय बाय डी एक्स करूया आपण, नाही का. सो पहिले तर डी एक्स बाय डी थिटा करायला लागेल. पहिले तुम्ही हा टाईप ओळखा यार. एक्स आणि वाय दोघांना आपण थिटाच्या फॉर्ममध्ये दिला. एक्स आणि वाय दोघांना आपण थिटाच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे, बरोबर ना. सो डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू ए ॲज इट इज ठेवतो. वनचा डेरिव्हेटिव्ह 0, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो. सो मायनस ऑलरेडी आहे, सो अगेन मायनस 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 विल बिकम प्लस. सो साईन थिटा बनणार आहे तो. पहा डी वाय बाय डी थिटा पण करतोय पहा आम्ही. डी वाय बाय डी थिटा काय बनणार, ए ॲज इट इज थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस ऑफ साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा बनलेला आहे, असं नाही का. आता एक काम करूया, डी वाय बाय डी एक्स करतोय मी. डी वाय बाय डी एक्स म्हणजे डी वाय बाय डी थिटा. ओके, डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा. येस. सो डी वाय बाय डी थिटा हा ए ब्रॅकेट 1 मायनस ऑफ कॉस थिटा. दिस डिवाइड बाय डी एक्स बाय डी थिटा हा ए साइन थिटा बनतो. काय काय, ए साइन थिटा बनतो. एचं कॅन्सल होणार आहे. वरती 1 मायनस कॉस थिटा हा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 बनणार आहे. जस्ट डिवाइड बाय साइन थिटा हा 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2 बनणार आहे. कॅन्सल होतो, साइन थिटा बाय 2 कॅन्सल. साइन बाय कॉस कराल तर टॅन थिटा बाय 2 बनतो. काय काय, टॅन थिटा बाय 2 बनणार आहे तो. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ गाइज डी वाय बाय डी एक्स. आता आपल्याला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर करायचं. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर करायचं. थोडंसं रब करतोय मी इथे. ओके, हा वाला पार्ट रब करतोय इथला. करूया तिथे कॅल्क्युलेशन आता. ओके, पाहिलं आता. सो गाइस डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इट इज इक्वल टू टॅन थिटा. हे बघा, याचा डेरिव्हेटिव्ह करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, बरोबर ना. विथ रिस्पेक्ट टू एक्सच केलं ना डिफरन्सिएशन. सो टॅन थिटा बाय 2चा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर थिटा बाय 2 इंटू ते थिटा बाय 2चं 1/2 करा सेपरेट बाहेर, आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह इज डी थिटा बाय डी एक्स. तुम्हाला समजलं ना. याला मी टॅन एक्स बोलतोय, टॅन एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स लिहिला मी इथे वरती. तो थिटा बाय 2 डमी एक्स आहे, नाही का. मग तर थिटा बाय 2चा 1/2 जरा बाहेर काढला सेपरेट, नाही का. आणि तो जो डमी एक्स थिटा आहे ना, तर थिटाचा डेरिव्हेटिव्ह करायला लागेल तुम्हाला, डी थिटा बाय डी एक्स. बरोबर, तर हा आपला आन्सर झाला आता. बट मॅच करायचा ना. सो डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर गाइज इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा बाय 2, ठीक आहे, इंटू 1/2, ठीक आहे. तो जो ना डी थिटा बाय डी एक्स हे इथे पहा, डी एक्स बाय डी थिटा हा आहे. सो डी थिटा बाय डी एक्स म्हणजे याचा उलटा असतो, म्हणजे 1 बाय ए साइन थिटा असतो तो. हे क्लिअर करून घ्याल आधी. असा कोणता ऑप्शन आहे का पहा, असा कोणता ऑप्शन आहे का इथे, नाही का. तर पहा यार, मला वाटतं ऑप्शन नंबर सी आहे का, सी. त्यांनी काय केलं माहिती का, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हे पहा, हे 2 पण आहे, ए पण आहे, म्हणजे 1 डिवाइड बाय 2 लिहिली तुम्ही इथे. हा जो साईन आहे तो वरती गेला की कोसेक बनतो, म्हणजे वरती कोसेक थिटा गेला. आणि हा जो सेक स्क्वेअर आहे ना, सेक स्क्वेअर म्हणजे 1 बाय कॉस स्क्वेअर ना, म्हणजे तो खालती आला की कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 बनतो. सो असं एक्झॅक्टली मॅच होतोय पहा, ऑप्शन नंबर सी मॅच होतोय पहा. कोसेक थिटा वरती, खालती 2a कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, जातो यार 24. बोललो तुम्ही 24 नंबरचा क्वेश्चन रॉंग आहे, हा सोडून द्यायचा तुम्हाला. ठीक आहे, बट मी काय केलं माहिती का, थोडंफार तुम्हाला लाईक करून दाखवलं. काय माहिती का, पहिले तर हा असं जर का असेल ना, तर डी वाय बाय डी एक्सचा व्हॅल्यू हा असा होत असतो. खूप लेंदी प्रोसेस आहे खरं तर आहे. सो रॉंग क्वेश्चन आहे म्हणून इथे टाइम वेस्ट बिलकुल करायचं नाही मला पण. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक लिंक दिली आहे व्हिडिओची, की ज्याच्यामध्ये हा असा क्वेश्चन असेल तर डी वाय बाय डी एक्स असं प्रूव्ह केलेलं आहे. ठीक आहे, आणि याच्या पुढे ना डबल डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड करायचं मी हे तुम्हाला दाखवलं इथे. ॲक्च्युली हे दाखवलेलं इथे. ओके, डी वाय बाय डी एक्स असा आहे ना, हे वाय बाय एक्स केला, परत हा एक्स इथे जाऊन मल्टिप्लाय वगैरे. ओके, तर एकदा थोडंसं व्यवस्थित पाहून घ्या. थोडीशी लिंक लागेल, इकडून तिकडून काही गोष्टी यूज केल्यात, जसं की हे वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा यूज इथून असा केलेला आहे मी इथे. ठीक आहे, सो मला याच्यामध्ये बिलकुल पण जास्त टाइम वेस्ट नाही करायचं, कारण की मला माहिती की इतका लेंदी सम आहे ना हा. बरोबर, आलाय खरं तर तो CET-मध्ये, बट असे क्वेश्चन नाही आहेत जनरली. ओके, बट ठीक आहे यार, लास्ट टाइम आलाय, काही चुकीमुळे आला असेल, ठीक आहे. बट त्यामध्ये पण तो रॉंग आहे क्वेश्चन, म्हणजे आन्सर हे येतं, असं येतं आन्सर असं येणार आहे त्याचं. ओके, सो आन्सर कुठे मॅच नाही होते, सो म्हणून बोललं की हा वाला क्वेश्चन तुम्ही स्किप करता. सी गाईज, क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 पहा.
तर साईन एक्स प्लस वाय कॉस एक्स प्लस वाय इज इक्वल टू हे काय, हे कॉन्स्टंट आहे रे, एवढं समजून घ्या की तो कॉन्स्टंट आहे. करा डिफरन्सिएशन डायरेक्ट, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश, बरोबर ना रे. तो एक्स प्लस वाय जो आहे त्याला डमी एक्स बोलायला लागेल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश. पहा पुढे मायनस, हे पहा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साईन एक्स प्लस वाय इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश, दॅट इज इक्वल टू 0. सिंपल. करा मल्टिप्लिकेशन. सो कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू 1 इज कॉस ऑफ एक्स प्लस वाय प्लस कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू वाय डॅश करतोय मी इथे. ओके. मायनस ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय इंटू 1 इज साइन ऑफ एक्स प्लस वाय मायनस ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय इंटू वाय डॅश, दॅट इज इक्वल टू 0. असं करतोय आपण. ठीक आहे मुलांना. तर ठीक आहे यार. सो इथे कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय या दोघांचा ग्रुप केला, याचा आणि याचा ग्रुप केला, दॅट इज इक्वल टू हे वाय डॅशवाले तिकडे जाणार. बरं, हा पण तिकडे जाणार, हा पण तिकडे जाणार. तिकडे गेल्यानंतर तो बनणार साइन ऑफ एक्स प्लस वाय इंटू वाय डॅश. ओके. मायनस ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस वाय इंटू वाय डॅश. इथून जर का वाय डॅश तुम्ही कॉमन केलं रे केलं नाही का, ब्रॅकेटमध्ये तर साइन ऑफ एक्स प्लस वाय मायनस ऑफ कॉस ऑफ एक्स प्लस वाय बनणार आहे, बरोबर ना. आणि लेफ्ट हँड साईडला काय आहे रे, कॉस ऑफ एक्स प्लस वाय मायनस ऑफ साइन ऑफ एक्स प्लस वाय. म्हणजे दोन्ही साईडला सेमच गोष्टी आहेत, फक्त जरा उलट्या आहेत, मायनस साईन. सो आन्सर मायनस ऑफ 1 बनणार आहे. म्हणजे हा इकडे येऊन ज्यावेळेस डिवाइड होतो, मायनस साईन जर का तुम्ही न्यूमरेटरमधून कॉमन केला, डिनॉमिनेटर न्यूमरेटर सेम बनतो आणि कॅन्सल बनतो आणि आन्सर बनणार आहे मायनस ऑफ 1. ओके. ठीक आहे, जाऊया पुढे. 26. पहा सबस्टिट्यूशन तर वाटतोय इथे, बरोबर. पहिले तर हे इनवर्स आहे, इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं डिफरन्सिएशन आहे. सो लिहू का इथे मी वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ, यार एक्सला कॉस थीटा टाकून द्या. चला काय एक्सला कॉस थीटा काय, मग काय बनणार माहिती का, वाय इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस थीटा इज 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. जस्ट डिवाइड बाय 2, 2 विल गेट कॅन्सल. साइन स्क्वेअर साइन रूट केलं तर साइन बनतो, साइन इनवर्स साइन कॅन्सल होतो. सो वाय इज इक्वल टू थीटा बाय 2 बनणार आहे मुलांना, वाय इज इक्वल टू थीटा बाय 2 बनणार आहे. ओके. करा यार डिफरन्सिएशन करा बरं, डिफरन्सिएशन करा मुलांना. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1/2 तर आहेच येतो. थीटाचं डिफरन्सिएशन, यार थीटा आहे काय पण, थीटा तर कॉस इनवर्स एक्स आहे ना. करा कॉस इनवर्स एक्सचा डिफरन्सिएशन मायनस ऑफ 1 बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. असा ऑप्शन दिसतो का, बरोबर दिसतोय का रे. ऑप्शन नंबर ए आहे का हा, ऑप्शन नंबर ए दिसतोय मला, मायनस ऑफ 1/2 अंडर रूट 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. ओके. नाउ सी गाइस, क्वेश्चन नंबर 27. काय करतोय पहा आपण क्वेश्चन नंबर 27 मध्ये. तर क्वेश्चन पाहून तुम्हाला असं समजेल यार की इथे एक्स आणि वाय सेपरेट नाही होते बिलकुल. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या तुम्ही इथे नाही का. एक्स इंटू एक्स इंटू रूट एक्स इज एक्स प्लस वाय डिवाइड बाय अंडर रूट ऑफ खालती एक्स वाय राहणार आहे, दॅट इज इक्वल टू तिकडे राहणार आहे 4. ओके. याचा अर्थ एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 अंडर रूटमध्ये एक्स वाय. तर हा आपला इक्वेशन आहे इथे, करेक्ट. आपल्याला फाइंड करायचं डी वाय बाय डी एक्स. डायरेक्टली डिफरन्शिएट करा यार तुम्ही. एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतो वाय प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह बनतो वाय डॅश, दॅट इज इक्वल टू 4 ॲज इट इज. हे खरं तर रूट एक्स इंटू रूट वाय, रूट एक्स ॲज इट इज, रूट वायचा डेरिव्हेटिव्ह इज 1/2 रूट वाय इंटू वाय डॅश करायला लागणार, प्लस रूट वाय ॲज इट इज आणि रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स, हे असं आपल्याला करायला लागणार आहे. मग होतं काय माहिती का, इथून पुढे 1 प्लस वाय डॅश इट इज इक्वल टू राईट हँड साईडमध्ये पाहाल तर 2 रूट एक्स बाय रूट वाय इंटू वाय डॅश राहणार, कारण की हा इथे 2 आहे आणि इथे 4 आहे, बरोबर ना. 4/2 कराल तर 2 राहणार आहे. ओके. प्लस अगेन 2 रूट वाय बाय रूट एक्स असा विषय आहे इथं. आपल्याला काय करायचं माहिती का, हा जो वाय डॅश आहे तो तिकडे घ्यायचा. सो वाय डॅश मायनस ऑफ 2 रूट एक्स बाय रूट वाय इंटू वाय डॅश इट इज इक्वल टू 2 रूट वाय बाय रूट एक्स मायनस ऑफ 1 करायला लागणार आहे तुम्हाला तिकडे. हा 1 हा जो 1 ना, हा 1 तिकडे जाणार. ओके. तर पहा रे, आता तो रूट वाय जाणार तिकडे, दाखवतो जस्ट इथे. रूट वाय याच्यासोबत इथे, किंवा वाय डॅश कॉमन करा सिम्पल वेमध्ये, वाय डॅश कॉमन करा, बरोबर. 1 मायनस ऑफ 2 रूट एक्स बाय रूट वाय दॅट इज इक्वल टू 2 रूट वाय मायनस ऑफ रूट एक्स डिवाइड बाय रूट एक्स बनतोय पाहतो. म्हणजे वाय डॅशचा व्हॅल्यू काय बनतो माहिती का, 2 रूट वाय मायनस ऑफ रूट एक्स, ठीक आहे यार, डिवाइड बाय रूट एक्स राहायचं होल डिवाइड बाय ही जी गोष्ट ना तिकडे जाऊन डिवाइड होत आहे, काय आहे ती, रूट वाय मायनस ऑफ 2 रूट एक्स डिवाइड बाय रूट वाय असं आहे ते. ठीक आहे. चलो आता होतं काय पहा,
हा जो रूट वाय सर्वात वरती जाणार आहे, एकदम वरती, बरोबर. मग काय बनणार, रूट वाय सर्वात वरती जर का जाईल तर तो 2 रूट वाय इंटू रूट वाय इज वाय मायनस ऑफ रूट एक्स वाय बनणार आहे, बरोबर ना, डिवाइड बाय हा इथेच जाणार आहे रूट एक्स सोबत मल्टिप्लाय, म्हणजे इथे रूट एक्स वाय मायनस ऑफ 2x बनणार. पहा ना, -2√2 इंटू रूट एक्स कराल तर रूट एक्स एक्स बनणार आहे. असं असा आन्सर आहे आपला. पण तुम्हाला हे समजतं का रे, ते रूट एक्स अनवॉन्टेड आहे, कारण की असा ऑप्शन तर कुठे दिसत नाही मला. ऑप्शन पहा ना, इथे अंडर रूट मध्ये कोणता ऑप्शन दिसतोय का, नाही दिसत आहे ना. पण हे समजतं का तुम्हाला, हे 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 इथे इथे जरा बॉक्स केलाय पहा मी, हा जो बॉक्स करतोय, रूट एक्स वाय ला मी एक्स प्लस वाय बाय 4 लिहू शकतो. क्लिअर आहे तुम्हाला हे? ओके, तर पहा इथे लिहितो 2y मायनस ऑफ रूट एक्स वायला, रूट ऑफ एक्स वायला मी इथे एक्स प्लस वाय डिवाइड बाय 4 असं लिहू शकतो. जस्ट डिवाइड बाय रूट ऑफ एक्स वायला काय रे, एक्स प्लस वाय डिवाइड बाय 4 लिहू शकतो. मायनस ऑफ 2x राहायचं पुढे, नाही का. हा 4 तिकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे तो बनतो 8y मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ वाय डिवाइड बाय 4 डिवाइड बाय इथे बनतो एक्स प्लस वाय मायनस ऑफ 8x डिवाइड बाय 4 विल गेट कॅन्सल. वरती पाहाल तर 8y मायनस वाय तर 7y बनतं. 7y मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय, तुम्ही खालती पाहाल तर इथे y मायनस ऑफ 7x बनणार आहे. सो 7y मायनस ऑफ एक्स बाय y मायनस ऑफ 7x. ऑप्शन नंबर बी मॅच करतो का, ऑप्शन नंबर बी बी. ओके, 28. ठीक आहे, पहा आता काय एफ डॅश ऑफ पाय बाय 4 म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह करायचं आणि पाय बाय 4 टाकायचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह मुलांना 1/x असतो, बरोबर. ठीक आहे, इंटू तो एक्स थोडी नव्हता, डमी एक्स आहे म्हणून त्याचा डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक एक्स टॅन एक्स. ठीक आहे यार, प्लस टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स. टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, सेक स्क्वेअर एक्स. वरतून सेक एक्स तुम्ही कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये टॅन एक्स प्लस सेक एक्स डिवाइड बाय खालती तर सेक एक्स प्लस टॅन एक्स आहेच रे, कॅन्सल होतो असे, फक्त सेक एक्स राहतो. पाय बाय 4 टाकणार आहेत ना तुम्ही, पाय बाय 4 टाकणार आहेत ना इथे, टाका सेक पाय बाय 4 इज √2. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज इक्वल टू √2. ओके, सी गाईज, क्वेश्चन नंबर 29. मला असं वाटतं की बऱ्याच साऱ्या मुलांना हा क्वेश्चन कदाचित नसेल आलेला. हा असा क्वेश्चन आहे की याच्यामध्ये एक पर्टिक्युलर स्टेप आहे, ती स्टेप जर का तुम्ही केली ना तर हा क्वेश्चन एकदम व्यवस्थित सिम्प्लिफाय होतो. अदरवाईज थोडंसं कॉम्प्लिकेटेड बनतो, खूप जास्त टाईम जातो, किती वेळ ट्राय करा नाही येत असं व्हायला लागतं. सो आय होप मी करेक्ट ओळखलं आहे. इन केस जर का हा क्वेश्चन नसेल जमला, सांगा रे मला जरा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्ही याच स्थितीतून जाताय का, नाही का. तर पहा आता काय विषय, एक्स बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स, याला मी मायनस ऑफ वाय डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस वाय असं लिहू शकतो इथे, बरोबर ना. इथे काही डाऊट नाही ना, तो तिकडे गेला आणि प्लस बनला. ठीक आहे, आता पुढे पहा, दोन्ही साईडला स्क्वेअर केल्यानंतर एक्स स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस एक्स अँड दॅट इज इक्वल टू वाय स्क्वेअर डिवाइड बाय 1 प्लस वाय बनणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन एक्स स्क्वेअर इंटू 1 प्लस वाय इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू 1 प्लस एक्स. पहा, गोष्टी आपल्याला जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करायच्या आहेत तिथे. जितकं जास्त सिम्प्लिफाय होतं तितकं करायचं आणि त्याच्यानंतर डिफरन्सिएशन करायचं, हे समजून घ्या तुम्ही. आता मी इथे असं करतोय पहा, एक्स स्क्वेअर इंटू 1 इज एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय, ओके, इज इक्वल टू वाय स्क्वेअर इंटू 1 इज वाय स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर एक्स. बरोबर आहे, काही होऊ शकतं का पाहतोय आणखीन मी, नाही का. तर पहा, एक्स स्क्वेअर मायनस ऑफ वाय स्क्वेअर, हा जो वाय स्क्वेअर आहे ना इकडे येऊन मायनस झाला, दॅट इज इक्वल टू तिकडे पहा मायनस ऑफ वाय स्क्वेअर एक्स राहायचं, सॉरी मायनस नाही यार, हा प्लस आहे इथे, मायनस कसा काय केला मी इथे, प्लस आहे इथे. ओके, सो प्लस वाय स्क्वेअर एक्स राहायचं आहे आणि मायनस ऑफ एक्स स्क्वेअर वाय होणार तिकडे जाऊन. सो इथे एक्स मायनस ऑफ वाय इंटू एक्स प्लस वाय दॅट इज इक्वल टू, इथे तुम्ही एक्स वाय कॉमन करू शकता बरं. एक्स वाय इथून एक्स वाय कॉमन करा, इथे तुम्हाला वाय मिळेल, इथे तुम्हाला एक्स मिळेल. सो होईल काय माहिती का, हा आणि हा कॅन्सल होईल, सेम नाही आहेत, थोडेसे अपोजिट साईनचे आहेत, नाही का. म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स वाय करायला लागेल तुम्हाला इथे. एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स वाय असं आपल्याला इथे करायला लागणार आहे. ठीक आहे, तर हे व्यवस्थित पाहून घ्या. आता मग तुम्ही इथे वायचा जो काही व्हॅल्यू आहे त्याला तुम्ही एक्स प्लस वाय डिवाइड बाय मायनस ऑफ एक्स असं लिहू शकता वायच्या व्हॅल्यूला. पाहून घ्या, काही रॉंग केलं का मी, काहीतरी मिस्टेक दिसतोय मला इथे. एक मिनिट, काय थोडंसं रॉंग केलं मी, एक मिनिट, एक स्टेप थोडंसं करेक्ट करतोय मी इथे. काय करायला लागेल, मायनस ऑफ एक्स वाय तिकडे घेऊया आपण,
पहा मी काय करतोय, एक्स प्लस वाय प्लस एक्स वाय इज इक्वल टू 0. वाय या दोघांमधून वाय कॉमन करेन मी, तर इथे 1 प्लस एक्स राहणार आहे आणि तो जो एक्स आहे तो तिकडे टाकतो यार, मायनस एक्स करतो. सो वाय इज इक्वल टू मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय 1 प्लस एक्स करतो. येस, तुम्ही म्हणणार वायचा व्हॅल्यू का काढला? अरे डी वाय बाय डी एक्स काढायचं ना, वायलाच तर डिफरन्शिएट करायला लागेल. ॲक्च्युअलमध्ये हे पाहिलं तर खरं तर इम्प्लिसिट फंक्शन वाटत होता, म्हणजे एक्स आणि वाय सेपरेट मे बी नाही होऊ शकणार इतकं व्यवस्थित, वायच्या फॉर्ममध्ये नाही लिहू शकत इक्वेशन आपण, बट लिहिलं आहे बरं आपण, थोडंसं सिम्प्लिफिकेशन करून करून केलं आहे आपण. बनतोय थोडंसं लेंदी, ठीक आहे, बट आता करा डिफरन्सिएशन. डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू यू बाय व्ही आहे ना, सो खालती व्हीचा जर स्क्वेअर करायला लागणार आहे आपल्याला. सो व्ही ॲज इट इज, पहा मायनस साईन पहिले बाहेर काढतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 करा इथे, प्लस एक्स ॲज इट इज 1 प्लस एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 करायला लागेल तुम्हाला इथे, बरोबर ना. प्लस का करतो इथे, मायनस करायचं असतं, बरोबर ना. मग आता इथे डी वाय बाय डी एक्स काय बनतो माहिती का मुलांना, मायनस ऑफ, तर तुम्ही वरती चेक केलं हे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होऊन वरती फक्त 1 बनणार आहे आणि खालती 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर बनणार आहे. मग तुम्हाला काय म्हणतात माहिती का, ते 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर तिकडे जाऊन मल्टिप्लाय 1 प्लस एक्सचा होल स्क्वेअर इंटू डी वाय बाय डी एक्स इट इज इक्वल टू मायनस बनणार आहे, बरोबर ना. सो ऑप्शन नंबर सी आपला आन्सर असणार आहे, मायनस ऑफ 1, बरोबर. ठीक आहे, चलो सी गाईज क्वेश्चन नंबर 30. क्वेश्चन नंबर 30 आता काय म्हणतात पहा, क्वेश्चन नंबर 30 मध्ये पहिले तर ओळखून घ्या की काय सबस्टिट्यूशन आहे इथे, की सबस्टिट्यूशन आहे पण की नाही ते पण माहीत नाही, बरोबर ना. आता हे कसं सॉल्व्ह करणार पहा, इन्व्हर्स फंक्शन तर आहेच आहे, इन्व्हर्स फंक्शन तर आहेच हा, बरोबर. आता इन्व्हर्स फंक्शन मध्ये हे सबस्टिट्यूशनचा मेथड आहे. मला वाटतं कॉस थिटा टाकला पाहिजे, बघू का टाकून, एक्स जागी कॉस थिटा टाकला पाहिजे, ट्राय तरी मारूया. सो पहा वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ ब्रॅकेट अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस थिटा, ठीक आहे ना, प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ कॉस थिटा. ओके, जस्ट डिवाइड बाय 2 करा. सो वाय इज इक्वल टू साइन इन्व्हर्स ऑफ 1 प्लस कॉस थिटा तर 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 असतो, ठीक आहे. पण त्याचं अंडर रूट करायचं विसरू नका, प्लस अंडर रूट ऑफ 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 करतो मी इथे, जस्ट डिवाइड बाय 2. दॅट मीन्स वाय इज इक्वल टू गाइज साइन इन्व्हर्स ऑफ रूट 2 कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कराल तर कॉस थिटा बाय 2 बनणार आहे, ठीक आहे. चलो प्लस करतो, इथे पण रूट 2 आणि हा बनणार आहे साइन थिटा बाय 2. 2 नी सेपरेट डिवाइड करायचं आपल्याला, 2 नी सेपरेट डिवाइड करायचं, म्हणजे याला लिहिताना असं लिहूया आता आपण, साइन इन्व्हर्स ऑफ, याला मी साइन 45 लिहितो, साइन 45 डिग्रीमध्ये इंटू कॉस थिटा बाय 2, प्लस याला मी कॉस 45 लिहितो इंटू साइन थिटा बाय 2. पहा ना, रूट 2 बाय 2 म्हणजे असंही 1 बाय रूट 2 बनणार आहे, 1 बाय रूट 2 म्हणजे साइन 45 किंवा कॉस 45. मग असं का लिहितोय आपण, कारण की आपल्याला हा फॉर्मॅट आणायचा आहे नाही का, साइन इन्व्हर्स ऑफ आतमध्ये साइन आणण्याचा ट्राय आहे आपला. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी इज नथिंग बट साइन ए प्लस बी, बरोबर ना, हे असंही कॅन्सल, करेक्ट. म्हणजे आता होतं असं की वाय इज इक्वल टू 45 म्हणजे पाय बाय 4 लिहा, चलो ओके, प्लस 1/2 थिटा म्हणजे तर कॉस इन्व्हर्स एक्स आहे, कारण की थिटा काय ठेवला होता तुम्ही, कॉस थिटा म्हणजे एक्स होता ना, म्हणजे थिटा म्हणजे कॉस इन्व्हर्स एक्स होता ना. आता करा डिफरन्सिएशन. सो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू गाइज 1/2 आहेच आहे, कॉस इन्व्हर्स एक्स डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, आहे का पहा असा कोणता ऑप्शन, -1/2 इंटू अंडर रूट 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर. ऑप्शन नंबर बी आन्सर दिसतोय मला इथे, ऑप्शन नंबर बी आपला इथे आन्सर आहे. ओके, जातो नेक्स्ट समवरती, हा सम पहा. ओके, या सममध्ये एक प्रॉपर्टी यूज करायला लागणार तुम्हाला, साइन इन्व्हर्स ऑफ एक्स प्लस कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स हा पाय बाय 2 असतो, म्हणजे इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर हा पाय बाय 2 बनणार. करा डायरेक्टली डिफरन्सिएशन, एक्स स्क्वेअर ॲज इट इज वाय स्क्वेअर डेरिव्हेटिव्ह 2y डी वाय बाय डी एक्स, ओके, प्लस वाय स्क्वेअर ॲज इट इज एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x, कॉन्स्टंट पाय बाय 2चा डेरिव्हेटिव्ह 0 बनणार असं पण, म्हणजे इथे 2x स्क्वेअर वाय डी वाय डी एक्सला वाय डॅश लिहितो आणि दॅट इज इक्वल टू मायनस ऑफ 2x वाय स्क्वेअर बनणार आहे, तो तिकडे जाऊन मायनस असा बनणार, बरोबर. म्हणजे वाय डॅशचा व्हॅल्यू काय बनणार आहे, -2x वाय स्क्वेअर डिवाइड बाय 2x स्क्वेअर वाय बनणार. 2 विल गेट कॅन्सल, वाय आणि हा स्क्वेअर विल गेट कॅन्सल, एक्स आणि हा स्क्वेअर विल गेट कॅन्सल, सो राहणार काय, हा मायनस ऑफ वाय बाय एक्सच राहणार आहे इथे नाही का. सो आन्सर इज मायनस ऑफ वाय बाय एक्स, दॅट इज ऑप्शन नंबर ए हा आपला इथे आन्सर असणार आहे मुलांना. ओके, ठीक आहे यार, चलो क्वेश्चन नंबर 32 करतो मी, क्वेश्चन नंबर 32. ठीक आहे, तर पहा आता 32 काय म्हणतोय, एक्स दिलाय वाय दिलाय, एक्स पण आहे वाय पण आहे, ओके, पण ते दोघे पण टीच्या फॉर्ममध्ये आहेत. पण मेन प्रॉब्लेम काय माहिती का, की थोडंसं टीच्या फॉर्ममध्ये थोडंसं वाढीव होऊन जाईल असं वाटतं मला. पण असा एक सम ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण केलेला आहे खरं तर,
11चं ट्रिग्नोमेट्री जर का तुम्हाला आठवत असेल तर एक इलिमिनेट थीटा म्हणून असा एक क्वेश्चन असतो, ज्याच्यामध्ये आपण काय करतो माहिती का, पहिल्याचा स्क्वेअर करतो. एक्स स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर टी मायनस 2ab साइन टी कॉस टी प्लस बी स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी असं लिहू शकतो की नाही. पहा वाय स्क्वेअरला मी असं लिहू शकतो का इथे, ए प्लस बीचा होल स्क्वेअर करून, नाही का, ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर टी प्लस ट्वाइस ए बी कॉस टी साइन टी, ठीक आहे, प्लस बी स्क्वेअर साइन स्क्वेअर टी. येस ऑर नो? करा रे, ॲड केलं तर हे तर कॅन्सलच होतं. इथे राहतं एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, या दोघांचं ॲडिशन केलं तर ए स्क्वेअर कॉमन करा, ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर टी प्लस कॉस स्क्वेअर टी राहणार आहे, प्लस इथे बी स्क्वेअर कॉमन केलं तुम्ही तर इथे कॉस स्क्वेअर टी प्लस साइन स्क्वेअर टी राहणार आहे मुलांना. म्हणजे ॲक्च्युअलमध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज नथिंग बट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, की साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 असतो असाही. पाहून घ्या इथेपर्यंत झेपतंय का व्यवस्थित, बरोबर. आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे आपल्याला मेन तर हे आहे रे, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हा सर्वात मेन आहे आपल्यासाठी. करा डिफरन्सिएशन, एक्स स्क्वेअर डिव्हिड 2x, वाय स्क्वेअर डिव्हिड 2y डिवाय बाय dx, असंही झिरोज बनणार इकडे. परत डिफरन्सिएशन करा, 2 ॲज इट इज एक्स ॲडिटिव्ह 1 प्लस 2 ॲज इट इज, पहा रे बाबा, वाय डिवाय बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह किंवा वाय ॲज इट इज डिवाय बाय dx डेरिव्हेटिव्ह वाय डबल डॅश प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह वाय डॅश आणि डिवाय बाय dx ऑलरेडी आहे, म्हणजे वाय डॅश ऑलरेडी होता, सो वाय डॅशचा स्क्वेअर करायला लागेल आपल्याला इथे. ओके, अँड दॅट इज इक्वल टू 0. करेक्ट आहे, ठीक आहे. सो इथून डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअरचा व्हॅल्यू फाइंड करायचं आपल्याला. 2ने डिवाइड करा रे पूर्ण इक्वेशन, म्हणजे इथे 1 प्लस वाय डबल डॅश प्लस वाय डॅशचा स्क्वेअर इज इक्वल टू 0 असं बनणार आहे इक्वेशन, बरोबर. ठीक आहे, चलो ओके. आता पहा रे की इथून काय करू शकतो आपण, नाही का. मला असं वाटतं की तुम्हाला जे काही विचारतात इथे, हे जे काही विचारतात, बरोबर, तिथून थोडेसे इनपुट्स घ्यायला लागतात आपल्याला. मला माहिती आहे तुम्हाला जर का मी विचारेन की याच्या पुढची स्टेप सांगा, थोडंसं कन्फ्यूज व्हाल तुम्ही, पण मी सांगतोय की तुम्हाला ते काय विचारतात ते पहा, त्याच्यामधून थोडेसे इनपुट्स घ्या. इनपुट घ्या म्हणजे कसे घ्या माहिती का, वाय डॅशची व्हॅल्यू तिथे आहे का, जे विचारतात ना, डीवाय बाय डीएक्स दिसतोय का, नाही ना, मग इथे डीवाय बाय डीएक्स काय करतोय, नाही दिसला पाहिजे तो. मग मी तर म्हणतो डीवाय बाय डीएक्सचा व्हॅल्यू इथून काढा ना तुम्ही, बरोबर ना. वाय डॅशचा व्हॅल्यू तिथून जर का तुम्ही काढाल तर तुम्हाला मायनस ऑफ एक्स बाय वाय मिळणार आहे तिथे, वाय डॅशचा व्हॅल्यू. मग टाकून द्या ना, 1 प्लस वाय डबल डॅश, वाय डॅशचा स्क्वेअर आहे रे, म्हणजे मायनस एक्स बाय वायचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर बाय वाय स्क्वेअर बनणार आहे, दॅट इज इक्वल टू 0. मल्टिप्लाय बाय वाय स्क्वेअर, यू विल गेट वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इंटू वाय डबल डॅश, बरोबर ना, प्लस वाय स्क्वेअर मल्टिप्लाय केलं तर इथे एक्स स्क्वेअरच राहणार, दॅट इज इक्वल टू 0. येस, तर पहा रे मग आता काय, हेच तर विचारतात, मला तर वाटतं हेच विचारतात ते आपल्याला. 0 बनणार आहे आन्सर, सो दॅट इज ऑप्शन नंबर सी, दॅट इज इक्वल टू 0, हा आपला आन्सर बनणार आहे. येस गाईज, जातो पुढे पहा, क्वेश्चन नंबर 33. क्वेश्चन नंबर 33 ते म्हणतात डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इनवर्स एक्स विथ रिस्पेक्ट टू दिस थिंग, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय याचा डेरिव्हेटिव्ह. कॉट इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 बाय 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवाइड बाय, यार लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह तो 1 बाय एक्स असतो, आहे का तो एक्स नाही आहे, म्हणून तर डम एक्सचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x ने डिवाइड करा. 1 प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल होतो, सो आन्सर बनतो मायनस ऑफ 1 डिवाइड बाय 2x. सो दॅट इज ऑप्शन नंबर बी, हा आपला इथे आन्सर असणार आहे. ओके गाईज, नाउ सी क्वेश्चन नंबर 34. काय म्हणतात, डेरिव्हेटिव्ह ऑफ आहे काहीतरी नाही का, याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स ऑफ दॅट थिंग विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ एक्स. ठीक आहे, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह डिवाइड बाय याचा डेरिव्हेटिव्ह, सिम्पल. आता याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार कसा, नाही का. मला असं वाटतं की हा सम आपण ऑलरेडी केला आहे, याचा डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी केला आहे आपण. ओके, दाखवतो मी क्वेश्चन नंबर काय आहे तो, बट ठीक आहे, चलो परत करूया, काय फरक पडतो. साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस तो जो एक्स आहे ना, एक्स, त्याला मी कॉस थीटा टाकतोय. काय कॉस थीटा टाकतो, एक कॉस थीटा टाका, नाही साइन थीटा टाका. मे बी साइन थीटा थोडंसं आणखीन बरं पडेल बहुतेक, साइन थीटा प्रिफर करतोय. पहा, वी विल पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा. सो गाइस, साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस साइन थीटा, ठीक आहे, प्लस अंडर रूट ऑफ 1 मायनस ऑफ साइन थीटा जस्ट डिवाइडेड बाय 2, बरोबर. हा आपला फर्स्ट फंक्शन आहे. ठीक आहे, आपला सेकंड फंक्शन काय, कॉस इनवर्स ऑफ एक्स आहे, त्याला काहीच नाही करत, तसंच ठेवतो मी. पहा, साइन इनवर्स ऑफ, यार हे 1 प्लस साइन थीटा म्हणजे कॉस थीटा बाय 2 प्लस साइन थीटा बाय 2,
याचा होल स्क्वेअर असतो बरं, त्याचा होल स्क्वेअर असतो, त्याचा अंडररूट करायचा आपल्याला ॲक्च्युअली. प्लस 1 मायनस साइन थिटा म्हणजे कॉस थिटा बाय 2 मायनस ऑफ साइन थिटा बाय 2 आणि याचा होल स्क्वेअर आहे बरं मुलांना. अंडररूट करायचं पण हे नका विसरू. आणि डिवाइड बाय 2 आहे म्हणजे साइन इन्व्हर्स ऑफ इथे बनतो कॉस थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2. ठीक आहे यार. प्लस इथे बनतो कॉस थिटा बाय 2 मायनस साइन थिटा बाय 2. ठीक आहे चलो ओके. जस्ट डिवाइडेड बाय 2. मायनस साइन थिटा बाय 2 प्लस साइन थिटा बाय 2 कॅन्सल होतं. मग होतं काय माहिती का, साइन इन्व्हर्स ऑफ वरती राहतो कॉस थिटा बाय 2 प्लस कॉस थिटा बाय 2 इज 2 कॉस थिटा बाय 2 डिवाइड बाय 2. 2 विल गेट कॅन्सल अगेन. ओके दॅट मीन्स साइन इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा बाय 2 म्हणजे काय रे, साइन ऑफ 90 मायनस थिटा बाय 2. साइन 90 मायनस थिटा म्हणजे कॉस थिटा असतो. सो साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल होतो. हा आन्सर बनणार आहे आपला. काय, मायनस ऑफ 1/2 इंटू थिटा. थिटा तर साइन इन्व्हर्स एक्स आहे ना, बरोबर ना, थिटाच तर आपला साइन इन्व्हर्स एक्स आहे ना. सो ॲक्च्युअलमध्ये पहिला फंक्शन आपला हा आहे, म्हणजे आपल्याला मायनस ऑफ 1/2 साइन इन्व्हर्स ऑफ एक्स याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स करायचा. समजतं कशाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू काय करायचं आहे, करा डिफरन्सिएशन. पहा मायनस 1/2 ॲज इट इज, साइन इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/√(1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर). कॉस इन्व्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 डिवाइड बाय √(1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर). डिवाइड करायचं दोघांना, बरोबर ना. हे आणि हे कॅन्सल होतं, मायनस मायनस कॅन्सल होऊन 1/2 आन्सर बनतो प्लस 1/2. सो ऑप्शन नंबर ए दॅट इज 1/2 हा आपला आन्सर असणार आहे मुलांना. ओके पहा यार 35 काय क्वेश्चन नंबर 35. पहा कसं आहे माहिती का, बऱ्याच वेळी तुम्हाला असं वाटेल की एक्स आणि वाय दोघांना टीच्या फॉर्ममध्ये दिलं आहे. टी पॅरामेट्रिक आहे, पण ॲक्च्युअलमध्ये पॅरामेट्रिक यूज न करता थोडेसे वेगळ्या कॉन्सेप्ट्स यूज करायचे असतात आपल्याला इथे. तुम्ही म्हणणार कोणत्या कॉन्सेप्ट्स. पहा इथे त्यांनी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टी प्लस 1/t असं दिलं आहे. मी म्हणतो दोन्ही साईडला स्क्वेअर करा. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा होल स्क्वेअर इट इज इक्वल टू टी प्लस 1/t चा होल स्क्वेअर करा ना इथे. म्हणजे हे काय बनेल रे, x⁴ प्लस y⁴ प्लस 2x² y² असं बनणार की नाही. दॅट इज इक्वल टू हे पहा a प्लस बी होल स्क्वेअर इज a² प्लस b² प्लस ट्वाईस ab असं बनणार की नाही, बरोबर ना. म्हणजे हे x⁴ प्लस y⁴ बनणार प्लस 2x² y² बनणार. दॅट इज इक्वल टू हे जे दिसतं ना तुम्हाला t² प्लस 1/t². पहा नाही इथे t² प्लस 1/t², तोच तर x⁴ प्लस y⁴ आहे. प्लस इथे तर 2च बनणार, टी कॅन्सल होऊन 2च बनणार आहे. मग मी काय करतो, x⁴ कॅन्सल, y⁴ कॅन्सल. म्हणजे झालं असं आहे माहिती का, एंडला जाऊन इतकं सिम्प्लिफाय झालं आणि बनलं काय माहिती का, 2x² y² इट इज इक्वल टू 2 बनलाय. 2 कॅन्सल करा परत, म्हणजे x² y² हा 1 बनला. आता dy/dx काढायचं ना, करा डिफरन्सिएशन. x² ॲज इट इज y² चा डेरिव्हेटिव्ह 2y dy/dx प्लस y² ॲज इट इज x² चा डेरिव्हेटिव्ह 2x दॅट इज इक्वल टू 0. 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 करा इथे. ओके सो होतं काय माहिती का, 2x² y' इज इक्वल टू, तो तिकडे जाऊन मायनस बनतो, मायनस 2x y² बनतो. सो y' इज इक्वल टू काय बनणार मुलांना, मायनस 2x y² जस्ट डिवाइडेड बाय, तिकडे जाऊन डिवाइड काय 2x² y तिकडे जाऊन डिवाइड, 2 विल गेट कॅन्सल, x² कॅन्सल, y² कॅन्सल, बनणार काय मायनस y/x बनणार, मायनस ऑफ y डिवाइड बाय x बनणार. ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनणार आहे. जातोय पुढे. तर हा लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन आहे. ठीक आहे, पाहता क्षणी समजलं पाहिजे खूप सारे टर्म्स दिसतात, किंवा लॉग तर ऑलरेडी त्यांनीच दिला यार, म्हणजे काही फार अवघड नाही आता. सो याला ए समजतो आणि याला मी बी समजतो, असे 2 सर्कल दिसतात का ते. लॉग ए बी येतो, मग लॉग ए बी म्हणजे काय रे, लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी, बरोबर ना. हा असतो लॉग ए बी. हे झेपलं तुम्हाला. तो 3x खाली येतो, म्हणजे y इज इक्वल टू 3x इंटू लॉग ए बनणार. ठीक आहे, प्लस तो 3/4 पण खाली येतो, म्हणजे हा बनणार लॉग ऑफ 5 मायनस ऑफ x बाय x प्लस 4 बनणार आहे. ठीक आहे यार चलो. सो y इज इक्वल टू गाइज 3x इंटू लॉग ए, ओके, प्लस 3/4 इंटू हा तर लॉग ए बाय बी आहे. लॉग ए बाय बी म्हणजे लॉग ए, बरोबर ना, मायनस ऑफ लॉग बी, मायनस ऑफ लॉग, बरोबर. लॉग ए बाय बी मीन्स लॉग ए मायनस ऑफ लॉग बी करायला लागणार आहे आपल्याला काढायचं dy/dx. आत्ता करा डिफरन्सिएशन. ओके, आता आपल्याला डिफरन्सिएशन करायला लागणार आहे. dy/dx इट इज इक्वल टू, हे पहा 3 इंटू लॉग ए ॲज इट इज, 3 इंटू लॉग ए ॲज इट इज, हे एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 बनतो, बस 3 लॉग ए प्लस 3/4 ॲज इट इज इंटू, हे पहा रे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x असतो की नाही, इंटू त्या डमी एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हा आहे काय एक्स नाही आहे, 5चा डेरिव्हेटिव्ह 0, बट मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ 1 ना. ठीक आहे, परत पहा मायनस 3/4, तो 3/4 आतमध्ये इकडे जाऊन पण मल्टिप्लाय होणार ना. परत लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस 4,
तो डमी एक्स म्हणजे एक्स प्लस फोरचा डेरिव्हेटिव्ह 1 बनणार आहे. सो हा आपला आन्सर आहे. मॅच करा कोणता बनतोय पहा. सो 3 इंटू लॉग ए, ओके, मायनस ऑफ 3 डिवाइड बाय 4 इंटू 5 मायनस ऑफ एक्स करायला लागेल तुम्हाला इथे. मायनस ऑफ 3/4 इंटू 1 डिवाइड बाय एक्स प्लस 4 बनेल. असं कोणतं दिसतं का ऑप्शन? 3 लॉग ए मायनस 3/4 5 मायनस ऑफ एक्स मायनस ऑफ 3/4 एक्स प्लस 4. ऑप्शन नंबर ए दिसतोय पहा आन्सर. ऑप्शन नंबर ए. ओके, जातोय पुढे पहा. क्वेश्चन नंबर 37. ओके, वाय इट इज गिवन ॲज एक्स रेज टू पॉवर एक्स ई रेज टू एक्स. तुम्हाला हे झेपतंय का की फंक्शन रेज टू फंक्शन आहे आणि फंक्शन रेज टू फंक्शन जर का असेल तर डोळे बंद करून लॉगॅरिथमिक डिफरन्सिएशन असतो. घ्या लॉग. सो लॉग ऑफ वाय इट इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स रेज टू पॉवर एक्स इंटू ई रेज टू एक्स. बरोबर ना? ठीक आहे. सो लॉग वाय इज इक्वल टू तो हा जो पार्ट आहे ना एक्स ई रेज टू एक्स तो येतो खाली. एक्स ई रेज टू एक्स आला खाली इंटू लॉग एक्स बनणार आहे तो. करा डिफरन्सिएशन. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह 1/y इंटू dy बाय dx दॅट इज इक्वल टू. यार हे पहा रे, मला वाटतं हे u इंटू व्ही आहे की नाही, u इंटू व्ही आहे की नाही. सो u ॲज इट इज लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1/x प्लस लॉग एक्स ॲज इट इज त्या यूचा डेरिव्हेटिव्ह तो u स्वतःच u इंटू व्ही आहे परत. म्हणजे एक्स ॲज इट इज इरेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह इरेज टू एक्स प्लस इरेज टू एक्स ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह बनतो 1. समजलं? म्हणजे आता dy बाय dx काय बनणार माहिती का? y तिकडे जाऊन मल्टिप्लाय एक्स एक्स कॅन्सल होणार, इरेज टू एक्सच बनणार इथे. प्लस इथे जर का तुम्ही पाहाल तर इथे काय आहे रे, लॉग एक्स इंटू इरेज टू एक्स प्लस इरेज टू एक्स इंटू लॉग एक्स असं बनणार आहे तो. मला वाटतं इरेज टू एक्स कॉमनच बनतो बहुतेक, नाही का? इरेज टू एक्स कॉमन होऊ शकतं, नाही का? सो dy बाय dx गाईज इट इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू y इंटू ब्रॅकेट इरेज टू एक्स प्लस या दोघांमधून इरेज टू एक्स तुम्ही कॉमन करा ब्रॅकेटमध्ये एक्स लॉग एक्स किंवा लॉग एक्स पण कॉमन निघतो खरं तर. इरेज टू एक्स इंटू लॉग एक्स कॉमन निघतो आणि ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 बनणार आहे फक्त. बरोबर ना? तर आता विचारतात काय पहा बरं. त्यांनी म्हणतात की dy बाय dx हा y इंटू जी ऑफ एक्स आहे म्हणा. dy बाय dx हा y इंटू जी ऑफ एक्स म्हणजे हा तर जी ऑफ एक्स आहे म्हणजे. असं ऑप्शन कुठे आहे पहा बरं. असं ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन नंबर बी आहे का? इरेज टू एक्स प्लस इरेज टू एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस 1 इंटू लॉग एक्स, एक्स प्लस 1 इंटू लॉग एक्स आहे ना तो. येस गाईज. क्वेश्चन नंबर 38. सोप्पा वाटतो हा दिसायला तरी. y इज इक्वल टू 2 रेज टू एक्स. बरोबर ना? dy बाय dx काढायचं, कर ना डिफरन्सिएशन. dy बाय dx इज इक्वल टू हे पहा ए रेज टू एक्स डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स लॉग ए इंटू ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह. हा एक्स थोडी नव्हता रे, ए रेज टू एक्स बोलला होता ना त्याला आपण. एक्स थोडी नाही, हा डमी एक्स आहे. म्हणून ए एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए नेहमी तुम्हाला इथे मल्टिप्लाय करायला लागणार आहे. आता आपल्याला ते सांगतात की एक्स इंटू 1 टाकल्यानंतर टाका बरं dy बाय dx मध्ये एक्सच्या जागी मुलांना 1 टाका म्हणजे 2 रेज टू ए बनणार. तो एक्सच्या जागी 1 टाकलं की 2 रेज टू ए बनणार इंटू लॉग 2 बनणार इंटू परत एच बनणार आहे तो. आणि ते असं म्हणतायत की याचा जो आन्सर म्हणजे याचा जो व्हॅल्यू आहे दॅट इज इक्वल टू लॉग ऑफ 256 म्हणा. करून पाहूया यार. 2 रेज टू ए इंटू लॉग 2 इट इज इक्वल टू लॉग ऑफ 256 असं ते क्लेम करतात. ठीक आहे ना? 2 रेज टू ए इंटू लॉग 2 इट इज इक्वल टू लॉग ऑफ 256 ला काय लिहू शकतो रे आपण? 2 रेज टू पॉवर काय 6 7 8 ना. 2 रेज टू पॉवर 8 लिहू शकतो ना आपण. 2 रेज टू पॉवर 8 लिहू शकतो. बरोबर ना? क्लिअर आहे गाईज? हा 8 जातो खाली इकडे. मग होतं काय 2 रेज टू ए इंटू लॉग 2 इट इज इक्वल टू 8 जातो खाली इंटू लॉग 2 बनणार इथे फक्त. सो लॉग टू कॅन्सल होणार. दॅट मीन्स ए इंटू 2 रेज टू ए इट इज इक्वल टू 8. आता एचा व्हॅल्यू 2 ठेवाल ना तर हे गोष्ट सॅटिस्फाय होते. म्हणजे एचा व्हॅल्यू असणार आहे 2 मुलांना. टाका ना एचा जागी 2 टाका. टाकून पहा तुम्ही. 2 इंटू 2 रेज टू 2 करा. 2 रेज टू 4 4 इंटू 2 करा 8 बनतोय ना. सो दॅट मीन्स ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असणार आहे. सी क्वेश्चन नंबर 39. फॉर्म्युला कुठे लिंक होतो का पहा. कॉस 2 थीटाचा एक फॉर्म्युला आहे. कॉस 2 थीटा इज कॉस स्क्वेअर थीटा मायनस ऑफ साइन स्क्वेअर थीटा. अगेन 11th ट्रिग्नोमेट्री. मला तोच वाटतो इथे कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा इज कॉस 2 थीटा. म्हणजे इथे जो आहे त्याचा डबल करायचा आता. म्हणजे y इज इक्वल टू कॉस ऑफ 5x बाय 2 चा डबल इज 5x. सो ॲक्च्युअलमध्ये y हा कॉस 5x आहे. म्हणजे dy बाय dx काय बनणार माहिती का? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस ऑफ साइन 5x इंटू परत 5 करायला लागेल ना तुम्हाला. परत एकदा डेरिव्हेटिव्ह यार डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर काय बनणार आहे? तो -5 तर राहायचं. हे पहा -5 तर राहायचं आहे. साइन 5x चा डेरिव्हेटिव्ह मुलांना कॉस 5x इंटू परत 5 करा ना. म्हणजे डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर इट शुड बी इक्वल टू मायनस ऑफ 25
इंटू मायनस ऑफ 25 इंटू कॉस 5x. यार कॉस 5x चा y होता आपला. कॉस 5x हाच तर आपला y होता. इथे पाहायचा. सो आन्सर शुड बी मायनस ऑफ 25y. दॅट मीन्स ऑप्शन नंबर सी हा आपला इथे आन्सर असणार आहे. सी क्वेश्चन नंबर 40. क्वेश्चन नंबर 40 करतोय आता मी इथे. गाइस y इज इक्वल टू सेक ऑफ tan इनवर्स ऑफ x. माहित नाही यार काय करणार आता. मी एक काम करतो इथे. tan इनवर्स ऑफ x ला मी जरा थीटा बोलतो. काय पहा, tan इनवर्स ऑफ x ला मी इथे थीटा बोलतो. म्हणजे x हा tan थीटा आहे. ठीक आहे ना. म्हणजे x स्क्वेअर म्हणजे tan स्क्वेअर थीटा. म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. अरे पण तुम्हाला माहिती ना 1 प्लस tan स्क्वेअर म्हणजेच तर सेक स्क्वेअर थीटा ना. म्हणजे सेक स्क्वेअर म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. यार म्हणजे सेक थीटा म्हणजे अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. हे मान्य आहे का तुम्हाला? म्हणजे थीटा म्हणजे सेक इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर असणार ना. बरोबर की ना? बरोबर. पहा क्वेश्चन काय आहे सांगतो मी तुम्हाला. आपला जो मेन क्वेश्चन होता तर तो होता पहा सेक ऑफ tan इनवर्स एक्स. अरे यार tan इनवर्स एक्स असं तुम्ही थीटा बोलला ना. पहा ना इथे. म्हणजे क्वेश्चन आपला y इज इक्वल टू सेक थीटा आहे. थीटा. अरे बट सेक थीटा काय पहा ना. डायरेक्टली सेक थीटा इथून पाहू शकता तुम्ही. सेक थीटा काय अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे ना. करायचं डिफरन्सिएशन. वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स दॅट इज इक्वल टू रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह इज 1 बाय 2 रूट एक्स. यस. इंटू एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x करा. 2 विल गेट कॅन्सल. आन्सर बनतो पहा एक्स डिवाइड बाय अंडर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर. बट टाकायचं काय इथे एक्स जागी 1 टाकणार आहे. टाका एक्सच्या जागी जर तुम्ही 1 टाकाल यू विल गेट 1 डिवाइड बाय रूट 2. 1 डिवाइड बाय रूट 2 आपल्याला आन्सर मिळणार आहे. अँड फायनली गाईज लास्ट क्वेश्चन. याच्यामध्ये करेक्शन आहे. ओके ठीक आहे यार. बट हा क्वेश्चन बहुतेक सीईटीने बोनस नाही दिला बरं. करेक्शन असून पण ठीक आहे चलो. पण पहा आता काय क्वेश्चन असा आहे. एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय प्लस 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 ई रेस टू असा होत जातोय तो. ॲक्च्युली तिथे ब्रॅकेट नाही आहे खरं सांगायला गेलं तर. तो ब्रॅकेट नाही आहे खरंच. ओके ठीक आहे चलो. ओके तर पहा आता पुढे काय. सो गाईज एक्स इज इक्वल टू ई रेस टू वाय प्लस हे जे आहे ना रे ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय. अरे तोच तर एक्स आहे. एक पहा ना एक्स म्हणजे तो आहे ना ई रेस टू वाय प्लस ई रेस टू वाय. तोच तर एक्स आहे. हे असं इन्फिनिटीपर्यंत होणार आहे असं. बरोबर. तर मग सांगा रे आता डेरिव्हेटिव्ह करा बरं आता इथे. किंवा लॉग घ्या. चलो लॉग एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ ई रेस टू वाय प्लस एक्स करा. दॅट मीन्स गाईज लॉग एक्स इज इक्वल टू तो वाय प्लस किंवा एक्स प्लस वाय खाली येतो आणि लॉग ईचा व्हॅल्यू तो 1 बनणार आहे. असे करा डिफरन्सिएशन. लॉग एक्स डेरिव्हेटिव्ह 1 बाय एक्स इज इक्वल टू एक्स डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स. डी वाय डी एक्सचा व्हॅल्यू फाइंड करायचं ना. सो 1 बाय एक्स मायनस ऑफ 1 इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. बरोबर. सो 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स इट इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स. आहे कसा ऑप्शन. ऑप्शन नंबर ए दिसतोय पहा मला. 1 मायनस ऑफ एक्स डिवाइड बाय एक्स इज अ व्हॅल्यू ऑफ डी वाय बाय डी एक्स. येस गाईज. तर पहा यार सेशन आपण इथे एंड करूया. तर ही झाली आन्सर की तुमची. याच्यामध्ये तुम्हाला सर्व क्वेश्चनचे आन्सर्स मिळतील.